ज्या दिवशी खरंच असं आपला मन म्हणेल ना आतून, हे कृष्णा मला कोणी नाही रे तुझ्याशिवाय, तूच फक्त माझा आहेस, या जगात कोणी मला नाही, मला आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, बायको नाही, मुलं नाही, घर नाही, प्रपंच नाही, मित्र नाही, कोणीच नाही, फक्त तूच आहेस माझा. पण अतिशय महत्त्वाचं चिंतन आहे महाराज हे सुद्धा बघा ना. आणि खरंच जर भगवंताच्या समोर जाल आणि गोड शब्दाचा संवाद कराल की देवा हे बघ मला खरंच तुझं व्हायचं, पण मला सुटत नाही रे हा संसार, भय वाटेपरी न सुटे हा संसार, मग काय करू? मग तूच काय करायचं कर. मग त्यावेळी तो सोडतो. ते त्यांनी अतिशय सुचिरभूत राहतात, सगळ्या गोष्टी करतात, देवदेव करतात, जप करतात, अनुष्ठान करतात, ध्यान करतात, पूजा करतात, होम करतात, आणि देव प्रगट झाल्यानंतर संसार मागतात. यांचा शुद्ध प्रपंच मला. जे कौतुक करतात ना तेच निंदा करायला येतात, पैसे देऊन आणावे लागत नाहीत दुसरे. तुमचं फार चांगलं असलं की लोक तुमच्या मागं पुढं फिरतील, तुम्हाला फार छान छान म्हणतील, आणि तुमची एक प्रतिकूल गोष्ट डोळ्यासमोर आली की हेच लोक निंदा करायला तयार होतात, दुसरे आणायची गरज पडत नाही. तुकोबाराय सांगतात म्हणजे त्याचा आक्षेप घ्यायचं काम नाही, एक शब्द सुद्धा बाजूला करायचं नाही. मग तुकोबारायांचा परमार्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. मग तराजू लावायचा आणि एका पारड्यामध्ये तुकाराम महाराजांचा परमार्थ ठेवायचा आणि एका पारड्यामध्ये आपण करतो तो परमार्थ ठेवायचा. करा बरं तुलना, काय होईल? तुम्ही ऐकतात ना सर्वजण, काय होईल? आपलं कुठंच सापडायचं नाही काही. आमचे बाबा म्हणतात दर्या में खसखस, दर्या म्हणजे समुद्र आणि समुद्राच्या समोर खसखशीचा दाना. तुकोबारायांचा परमार्थ म्हणजे दर्या समुद्र आणि आपला परमार्थ म्हणजे खसखशीचा दाना. मग पुढचं ऐका ना मला काय सांगायचं ते. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे म्हणजे गेल्या 112 वर्षांपासून अविरतपणे संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तनरूपी सेवा, ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून, समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून एक गोड असणारा संवाद वर्णन करून सांगतात. कोणाचा संवाद आहे? अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि त्याच्याबरोबर लीला करणारे त्याचे लीला सहचर सर्व गोपाळ, या गोपाळांचा संवाद आहे महाराज. काय संवाद करत आहेत? सगळे गोपाळ भगवंताच्या समोर कृतज्ञता व्यक्त करत आहेत. कृतज्ञता. काय कृतज्ञता? कशाची कृतज्ञता आहे? ते म्हणतात देवा तुझी संगती प्राप्त झाली आणि या संगतीमध्ये दिव्य असणारा आनंद प्राप्त झाला, निश्चिंत स्थिती झाली. निश्चिंती होणं म्हणजे कोणत्याच प्रकारची चिंता न राहणे. काही चिंता नाही, काही अपेक्षा नाही, काही आशा नाही, कुठं जायचं नाही, काही मिळवायचं नाही, काहीच शिल्लक राहिलं नाही. कशानं झालं असेल? तुझ्या संगतीनं झालं. तुझी संगती झाली आमोची निश्चिंती, निश्चिंत स्थिती प्राप्त झाली. सरळ अर्थ आपण पाहतो. का बरं देवाने विचारलं असं निश्चिंती झाली म्हणजे नेमकं काय झालं? ते म्हणजे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जे कधी पाहिलंच नाही ते मिळालं. म्हणजे काय मिळालं? सुखाचे भोग प्राप्त झाले. भोग होणं वेगळं, सोहळे होणं वेगळं. फक्त भोग प्राप्त झाले असं नाही, सुखाचे सोहळे झाले तुझ्या संगतीत आल्यानंतर. आजपर्यंत झालेच नव्हते का? ते म्हणले होतं आमच्या घरी, पण काय होतं माहिती आहे का म्हणे, आसार असणारं ते ताक सगळं गच्च भरलं होतं. घरी ताकाचे सरोवर, विपुलता सांगायची आहे. म्हणून त्यांनी सरोवर शब्द. ताकाचे कुठं सरोवर असतात का? पण जास्त स्वरूपात हे सांगण्याकरिता तुकोबाराय म्हणतात घरी ताकाचे सरोवर. तुझ्या संगतीत आलो ना देवा, त्याचा परिणाम जर काय झाला असेल, येथे नवनीताचे पूर. तुझ्या संगतीमध्ये नवनीत नाम, दही दूध तूप लोणी ही नवनीत आहे. या नवनीताची पूरच आहेत तुझ्या संगतीमध्ये. अशी दिव्य स्थिती तुझ्या संगतीत आल्यानंतर प्राप्त झाली. आता नवनीताची पूरच जर प्राप्त झाली मग काय चिंता आहे का? निश्चिंत स्थिती प्राप्त झाली.
आता काही कोणाला मागायचं नाही, कोणाकडे पाहायचं नाही, कोणा अपेक्षा करायची नाही, काही धावपळ नाही. म्हणून चिंता संपून गेली, अशी निश्चिंत अवस्था प्राप्त झाली आमुची निश्चिंती. आता कायमस्वरूपी तुझ्या संगतीत राहायचं देवा, इथून बाजूला जायचं नाही. जर एखादा तुझ्या संगतीतून आम्हाला बाजूला करत असेल ना, हाकलून दिलं एखाद्यानं तरी सुद्धा जाणार नाहीत तुला सोडून. आता तू का म्हणे, आता आम्ही नवजो जाणार नाहीत दवडिता, म्हणजे हाकलून दिलं तरी पण तुझ्या संगतीतून हाकलून दिलं तरी जाणार नाहीत. हा महत्त्वाचा विचार आहे. मग काळानं जर झडप घातली, मृत्यू जर प्राप्त झाला, शरीर पडेल ना, मग तर जावंच लागेल की नाही प्रकृतीच्या नियमानुसार. येथे नाही उरा आले अवतार, मग काय कराल. ते म्हणले आम्ही परत येऊ, पजून या परत येऊ, काला खाऊ दही भात परत येऊ आणि परत तुझी संगती करू देवा. खादलेची खावे वाटे, भेटले भेटे आवडे. अरे मोक्ष जरी मिळाला तरी त्याला तुच्छ करून टाकू. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. कशाकरिता, विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवा वेन. घेन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालो लोटांगण महाद्वारे. किती प्रमाण सांगू, परत त्यांनी येईन. हा महत्त्वाचा विचार आहे. कशाकरिता, तुझ्या संगतीचं सुख प्राप्त करून घेण्याकरिता. असे अनन्य असणारे भगवंताचे भक्त आहेत, आणि जे भगवंताच्या ठिकाणी अनन्यतेनं एकरूप झालेले आहेत, आणि म्हणून त्यांना भगवंताचं विलक्षण सुख प्राप्त झालेलं आहे. हरिसुख फावले रे, हरिसुख फावले रे. हरीचं सुख त्यांना फावलं आणि म्हणून निश्चिंत झालेले आहेत. मग ज्याच्यामुळं निश्चिंतता प्राप्त झाली त्याच्यासमोर त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ना महाराज. ज्याच्यामुळं आपण सुखात आहोत, समाधानात आहोत, आनंदात आहोत, आपण निश्चिंत झालेलो आहोत, निदान एकदा तरी त्याला म्हणलं पाहिजे ना, तुमच्यामुळं मी सुखी आहे, समाधानी आहे. हाच त्यातला भाव आहे महाराज. म्हणून कृतज्ञता गोपाळ व्यक्त करत आहेत आणि भगवंताशी संवाद साधतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा तुझे संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत प्रतिवर्षी आपण मोठ्या आनंदाने भगवंताचा हा उत्सव या ठिकाणी साजरा करतो. हनुमंतराय आहेत, जे भक्तीचे आचार्य आहेत, त्यांच्यासमोर हा भक्तीचा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. याच्या आधी एकदा सुद्धा काल्याचं कीर्तन करण्याचा योग कोरोनाच्या आधी आला होता. त्याच्यानंतर आता सेवा करण्याचा हा योग आहे. म्हणजे 100 वर्ष होऊन एक तप जास्त झालेलं आहे असं त्यांनी महाराज या सप्ताहाचं वैभव आहे. आणि त्यात आता काल्याचं कीर्तन आहे आणि त्याच्यात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगायचं आहे. ते चरित्र अतिशय मधुर आहे. कोणत्या तरी माध्यमातून चरित्रात प्रवेश करायचा असतो. अभंग हे चरित्रात प्रवेश करण्याचं माध्यम आहे. मग गोपिकांचं वर्णन करणारा, गोपाळांचं वर्णन करणारा, खेळाचं वर्णन करणारा, संवादाचं वर्णन करणारा कुठलाही अभंग असू द्या, तो अभंग फक्त निमित्त आहे. त्या निमित्तानं भगवंताच्या चरित्रात प्रवेश करायचा, देवाचं ऐकायचं आहे. फार महत्त्वाचा विचार आहे. म्हणून आपल्याला अजून 1.25 तास भगवंताचं चिंतन अशा पद्धतीने या ठिकाणी करायचं आहे. भगवंताचं चरित्र मोठं मधुर आहे, मंगलमय आहे, जे विलक्षण सुख प्राप्त करून देणार आहे. विलक्षण हा शब्द कुठेही लावायचा नाही. आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, ज्यांच्याकडे आमचं श्रवण झालं, ते म्हणायचे की संसारातले लोक सुख भोगतात. खरं तर त्यांनी संसारामध्ये सुख नावाची गोष्ट नाही, पण तरी त्यांना वाटतं की संसारात आपल्याला सुख प्राप्त झालं, ते सुखी होतात. विषयातलं सुख त्यांनी भोगण्याचा प्रयत्न करतात. असं परते, पण हे संसारातलं सुख आहे ते त्याने क्षणभंगूर आहे महाराज. ते तेवढ्यापुरतं दिसतं, बेगडासारखं चमकतं. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल रया. विषयातलं जे सुख आहे ते बेगडाच्या बाहुलीसारखंच आहे. ती राहतेच किती दिवस, चमकते चमकते, नंतर त्याने डाऊन होऊन जाते. तसं विषयातलं सुख थोडे दिवस चांगलं वाटतं. बायको करायची केली बायको केल्यानंतर थोडे दिवस म्हणतो चंद्रमुखी, तिच्याशी बोलताना त्याला फार समाधान असतं, त्याला बायको मिळालेली असते. पण तो फार दिवस चंद्रमुखी म्हणत नाही तिला. थोडे दिवस गेली की मग ती जरा डळण होते, चांगला स्वभाव त्याने कळतो, मग ती तोंड टाकायला सुरुवात करते, मग ती सूर्यमुखी होते. तो म्हणत नाही सूर्यमुखी, पण ती होते मात्र सूर्यमुखी. आणि आणखी थोडे दिवस गेले की ती जेव्हा ज्वालामुखी होते त्यावेळेला हा आपोआप अंतर्मुखी होतो.
संसारानं ज्वालामुखीचं रूप धारण केल्याशिवाय मनुष्य अंतर्मुखी होत नाही हो. हा महत्त्वाचा विचार आहे. मला एवढंच सांगायचं, विषयातलं सुख हे कायमस्वरूपी टिकणारं नाही, ते नगण्य असणारं सुख आहे. म्हणून त्याला फक्त विषयातलं सुख म्हणलं आहे. विषयाचे समसुख एवढंच त्यांनी म्हणलं. पण भगवंताचं चरित्र श्रवण करणं, भगवंताच्या लीलांमध्ये प्रवेश करणं, भगवंताचं चिंतन करणं याच्यातही सुख आहे. पण ते विषयासारखं सुख नाही. ते त्यांनी महाराज विलक्षण सुख आहे. त्याला विलक्षण सुख म्हणा. विलक्षण म्हणजे काय? विलक्षण शब्दाचा अर्थ करत असताना जीवनमुक्त झाल्यानंतर प्राप्त होणारं जे सुख आहे त्याला विलक्षण सुख असं म्हणायचं. संत महापुरुष जीवनमुक्त स्थितीला प्राप्त झाले आणि जीवनमुक्त झाल्यानंतर काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. मग काय करत राहिले? फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनिया. काम नाही झालो पाहि रे कामा, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी. द्रष्टा या स्वरूपाला प्राप्त झाले. आणि मग त्यांनी चेष्टा शब्दाचा अर्थ मस्करी नाही करायचा. चेष्टा शब्दाचा अर्थ क्रिया असा करायचा. चेष्टा म्हणजे क्रिया. फावल्या त्या करू चेष्टा म्हणजे ज्या सुचतील त्या क्रिया करू. कसं करणार आहात? निश्चळ होऊन करणार आहोत आणि द्रष्टा या भूमिकेत जाऊन अशा पद्धतीने करणार आहोत. मग अशा त्यांनी क्रिया करू की ज्या क्रिया विलक्षण सुख प्राप्त करून देतील. जीवनमुक्तीचं सुख आहे. मग सगळ्या साधू संतांनी एकच निर्णय केला. ते म्हणजे जरी ज्ञान झालं असलं, ज्ञानानं मोक्ष मिळाला असला, जीवनमुक्त स्थिती प्राप्त झाली असली तरीसुद्धा त्याच्यात पडून राहण्यापेक्षा त्या ज्ञानाला थोड्या वेळ गिळून टाकू आणि मग भगवंताचं भजन करू. महाराज म्हणतात, ज्ञान गिळून गावा गोविंदुगा, टाळा टाळी लोपला नाद, अंगोअंगी मुराला छंद, भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. मग ज्ञानाला गिळून गोविंदाचं त्यांनी भजन कर. त्या भजनात मोठा आनंद आहे महाराज. मन एकदा गोविंदाच्या भजनामध्ये रमलं ना की सगळ्या जगाचा विसर पडून जातो. हे जग आहे त्यांनी दुःखाला कारण आहे महाराज. ते दिसतं त्यांनी उपाधी जोपर्यंत असते तोपर्यंत त्यांनी त्रास होतोच. जसं आरसा जोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर आहे तोपर्यंत प्रतिबिंब दिसणारच आहे. तसं जगत जोपर्यंत दिसतं तोपर्यंत ते असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे. त्याचा स्वभावच आहे दुःख देणं. हे शरीर त्यांनी दुःखाला कारण आहे, हे पण दुःखरूपच आहे. हे असत जड दुःखरूप आहे. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत सुख दुःखाची हलकावे भोगावेच लागतील. फार महत्त्वाचा विचार आहे. शास्त्र म्हणतात त्यांनी दुःखाला कारण कोण? म्हणले शरीर. शरीराला कारण कोण? म्हणजे धर्माधर्म. धर्माधर्माला कारण कोण? म्हणजे रागद्वेष. रागद्वेषाला कारण कोण? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण कोण? म्हणजे भेदज्ञान. आणि भेदज्ञानाला कारण कोण? अज्ञान. अज्ञान दुःखाला कारण आहे मला. पण प्रत्यक्ष दुःख कोण देतं? शरीर. पण हे शरीर आहे. ही त्यांनी आत्म्यावर असलेलं झाकण आहे महाराज. हे शरीर आहे. याच्यामुळं तर सर्व व्यापक असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाला आत्मा म्हणतात. आणि दिसणारं जे जगत आहे नामरूपात्मक, हे संपूर्ण जगत ब्रह्मस्वरूपावर आलेलं आच्छादन आहे. महत्त्वाची गोष्ट आहे. मग त्याच्यामुळं ब्रह्म माणसाला त्यांनी कळत नाही. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडच आहे ब्रह्म, पण लोकाला दिसत नाही. त्याचं कारण त्यांनी उपाधी. ते साधू संतांना दृष्टी आलेली असते. ते म्हणतात, या उपाधी माझे गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संत त्याचा स्वीकार करतात, पण सगळ्यांना ते स्वीकारता येत नाही. मग सगळ्यांना ते दुःखच देतं. मग त्याचे हेलकावेच दुःख देतात. एकदा का मुक्त झालं की मग हेच ते त्यांनी समाधानाला कारण ठरतं. महत्त्वाची गोष्ट आहे. असू द्या, पण हे दुःखच देणार आहे. मग काय करा? याला घालून टाका म्हणले. याचा नाश करून टाका. करता येईल का जगताचा नाश? आपल्याला नाही करता येणार. नाश क्रियेनं केला जातो. नाश करता येत नाही. म्हणून असं करा, तुम्ही ज्ञानाची भूमिका धारण करा आणि संपूर्ण जगताचा बाध करून टाका. तुम्ही ऐकतात ना सर? थोडं ऐका, थोडा वेळ. मी चरित्र सांगणारच आहे. मला असं वाटतं की आज याच्यातून चरित्रात प्रवेश करावं. मी काय ठरवून येत नाही काय बोलायचं. जे मला सुचतं ते मी बोलत राहतो. पण अतिशय महत्त्वाचं चिंतन आहे महाराज हे सुद्धा. बघा ना, जगताचा नाश करता येत नाही. तुमच्याच्यानं काहीच सामर्थ्य नाही तुमच्या जगताचा नाश. भगवंता सामर्थ्य. त्याने भोय जरी वाकडी केली तरी जगाचा प्रलय होईल महाराज. त्याचं सामर्थ्य आहे. तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा दाता आहे. त्याच्याकडे सर्व सामर्थ्य आहे. आपण अल्पज्ञ आहोत, आपण अल्पशक्तिमान आहोत, आपण अल्पपरिमाण आहोत. तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्व व्यापक आहे. असं त्याचा स्वभाव आहे. पण तो सर्व काही करू शकतो. नाश करता येत नाही. मग काय करा? ज्ञान प्राप्त करून ह्या ज्ञानानं बाध करून टाका. जरी ज्ञानानं जगताचा बाध झाला,
हे शरीर त्यांनी बाधित करून टाकलं. आपण स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर बाधित करून टाकलं. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश सगळे बाधित करून टाकले. हे सगळं जरी आपण बाधित करून टाकलं तरी सुद्धा जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत हलकावे तर बसणारच आहेत. सुखदुःख भोगावंच लागणार आहे. मग हे सुखदुःख त्यांनी संपवायचं काय साधन आहे? काय केलं म्हणजे संपून जाईल? याचा विसर पडला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट आहे. तुकोबाराय भगवंताकडे विनंती करतात, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. देहाचा पण विसर पडावा आणि जगाचा पण विसर पडावा. हा विसर ज्या दिवशी पडेल त्या दिवशी सुखी व्हाल. मग विसर पडण्याचं साधन काय आहे? विसर पडण्याचं साधन जर काय असेल तर भगवंताचं प्रेम, भगवंताची भक्ती हे विसर पडण्याचं साधन आहे महाराज. श्रीकृष्ण परमात्म्याचा छंद ज्यांना ज्यांना लागला ना महाराज, त्यांचं काय झालं माहिती आहे? विसरल्या कामधंदा. विसरल्याच महाराज. काय विसरल्या? कामधंदा. सासू सासऱ्याची नाही मर्यादा. काय विसरल्या? सासू सासरा विसरल्या. अजून काय विसर? पती सुताचा विसर पडला. कोणाकोणाचा विसर पडला? पती म्हणजे नवरा, सूत म्हणजे मुलगा, याचा काय पडला? विसर पडला. जाऊ द्या, संसाराचा विसर पडला, पतीचा विसर पडला, मुलाचा विसर पडला, याच्यात काय? स्वतःचा विसर पडला. आपुलियाचा विसर भोळा, गोविंदू काळा कवतुके, स्वतःचाच विसर पडला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रेम असं श्रेष्ठ आहे महाराज, विसरायला कारणीभूत पडतं. आणि काय विसरवतं? अरे स्वतःचा सुद्धा विसर पडतं. मग दुःख कुठं झळकल? हे हेलकावे राहतील कुठं? खरं सांगा. म्हणून ते शिल्लकच राहत नाही. म्हणून त्यांनी देहाचा विसर पाडी मज. कशानं पडेल विसर? तो फक्त आणि फक्त अशा पद्धतीने भगवंताच्या प्रेमानं पडेल. म्हणून क्रियेनं नाश होत असतो. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ते म्हणायचे क्रियेनं नाश होत असतो, ज्ञानानं बाध होत असतो आणि प्रेमानं विसर पडत असतो. म्हणून एखाद्यानं त्यांनी महाराज जरी ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि त्याला जगताचा बाध करता आला, त्याचे सगळे व्यवहार बाधित अनुवृत्तीनं झाले तरीसुद्धा सुखदुःख मात्र जात नाही. ते जर घालवायचं असेल तर काय करावं लागेल? त्याला एकच गोष्ट करावी लागेल, त्याचं नाव आहे प्रेम. आणि कोणावर करावं लागेल? ते पण भगवंतावर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी कळण्यासारखं सांगतोय. सार त्यांनी महाराज शोधून तुमच्यासमोर मांडलंय. भगवंतावर प्रेम करा, त्याला आपलं म्हणा, त्याच्याशी नातं जोडा, त्याच्याशी काहीतरी संबंध जोडा. त्याला आई म्हणा, त्याला बाप म्हणा. तुकोबारांनी सगळेच नाते भगवंताशी जोडले महाराज. ते म्हणले, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे. आता दुसरं मला कोणीच नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधे चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा, माझी माता कृष्ण माझा पिता, माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू चुलता कृष्ण माझा, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. भजन सुरू झालं की लावीत जा, बोलायला लागलं की बंद करेल. कृष्ण माझी माता, कृष्णाला आई म्हणले. कृष्ण माझा पिता, कृष्णाला बाप म्हणले. कृष्णच माझं सर्वस्व आहे. मग कृष्णाशिवाय नाहीच मला कोणी दुसरं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? म्हणा बरं मनापासून. नाही कळत मी काय म्हणतो ते. म्हणायला काय लागतं? चाली लावून. स्वरात म्हणता येऊ शकतं, चालीत म्हणता येऊ शकतं, तालात म्हणता येऊ शकतं, छंदात म्हणता येऊ शकतं, बेभान होऊन म्हणता येऊ शकतं, पण म्हणता येऊ शकत नाही. नाही कळत तुम्हाला मी काय म्हणतो ते? कळण्यासारखं सांगतोय. खरंच ना, ज्या दिवशी खरंच असं आपला मन म्हणेल ना आतून, हे कृष्णा मला कोणी नाही रे तुझ्याशिवाय, तूच फक्त माझा आहेस. या जगात कोणी मला नाही. मला आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, बायको नाही, मुलं नाही, घर नाही, प्रपंच नाही, मित्र नाही, कोणीच नाही, फक्त तूच आहेस माझा. असं ज्या दिवशी मन कृष्णाच्या समोर एकांतात म्हणेल ना, ओरिजिनल भाव प्रगट करून,
त्या दिवशी नवीन यात्रा सुरू होईल महाराज. नवीन यात्रा, जीवन यात्रा तर आपली चालूच आहे, पण साधू संत परमात्म्यापर्यंत कसे गेले माहिती आहे? त्यांनी दिव्य यात्रा जीवनातली सुरू केली आणि ती त्यांची एकांतिक यात्रा होती. त्या यात्रेत बाकीचे लोक नसतात महाराज, कोणी बाकीच्यांना चालताच येत नाही. त्याने आधी सांगून टाकल्या सूचना, जर माझ्यावरच चालायचं असलं तर तुम्हाला असं चालावं लागेल. दौऱ्याचे वारकरी आले होते काल. आपला दौरा तगणी मुक्तायला जातो की नाही इथून, कोंडाजी बाबांच्या माध्यमातून सगळे वारकरी हे काही काल त्यांच्यामध्ये आले होते सगळे. ते तगणी महाराज भगवंतापर्यंत जाण्याकरिता निघालेलेच आहेत. त्यांना काही त्याच्याशी जगाशी काही कर्तव्य नाही. कोण आहे, कसा आहे, कुठून आहे, काहीच नाही घेण्यात येणं. भगवंताच्या दिशेनं चाललेले आहेत. असं आपल्याला पण प्रवास करावा लागेल महाराज, एकांतिक प्रवास करावा लागेल. त्याला जगाशी काय घेणं देणं नाही. मला भगवंताच्या दिशेनं जायचं आहे, भगवंताच्या दिशेनं प्रवास तगणी करायचा आहे आणि भगवंताचंच व्हायचं आहे. हा विचार ज्याच्या मनात आला तो जगाचा काही विचारच करत नाही, तो फक्त देवाचाच विचार करतो. आणि जो फक्त देवाचाच विचार करतो त्याचा प्रवास देवाच्या दिशेनं चालत राहतो. असं प्रवासी झालं पाहिजे महाराज आपण सगळ्यांनी. एकाएकी तुका लोकी निराळा, तुकोबराय म्हणतात. एकाएकी सगळ्या लोकांपेक्षा वेगळेच आहेत तुकोबराय. सगळे संत महाराज त्यांनी निर्णयच केला की त्याच्यापर्यंत जायचं, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही आपल्याला. मग हे आहेत हे गबाळासारखीच आहेत सगळे. तुम्हाला काही घरच्या लोकांना गबाळ म्हणतो, थोडा हात आखडून बघा मग तुम्हाला कळेल. ते तुम्हाला सुद्धा गबाळात जमा करतील, फक्त तुमचा हात आखडला तर. महत्त्वाची गोष्ट आहे. पण आपल्याला छान वाटतो प्रपंच, त्याला आपण काय करावं. पण ज्या दिवशी त्यांनी आणि खरंच जर भगवंताच्या समोर जाल आणि गोड शब्दाचा संवाद कराल की देवा हे बघ मला खरंच तुझं व्हायचं, पण मला सुटत नाही रे हा संसार, भय वाटे परी न सुटे हा संसार, मग काय करू. मग तूच काय करायचं कर. मग त्यावेळी तो सोडतो महाराज. मग त्यानं सोडल्यावर तक्रार नाही करायची. काय होतं माहिती आहे का, जर तुम्हाला फार प्रपंच गोड वाटत असला, घरातले सगळे माणसं नातेसंबंधी फार प्रिय वाटत असले आणि तुम्हाला ते पण पाहिजे तर देव पण पाहिजे अशी अवस्था असेल तर आपण परमार्थाचे अधिकारी नाहीत. जर परमार्थ करायचा असला ज्ञानोबरांची ओवी पक्की पाठ करून ठेवायची. ते म्हणतात झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. वहिला निघ म्हणजे वेगळाच हो. मग कोणी काय म्हणलं तरी जा, अरे कवनाची गणोगत कवनाचे मायबाप मृग जळवत जाईल. हे कोणाचे आहे, त्यांचा काय संबंध आहे. तुला देव पाहिजे मग देवाच्या दिशेनं चालायला सुरुवात कर. असं ज्या दिवशी मन म्हणेल आणि ओरिजिनल भावना पोटात तयार होऊन भगवंताच्या दिशेनं प्रवास सुरू होईल, भगवंतापर्यंत जाता येईल. फार महत्त्वाचा विचार आहे. मग सगळे महापुरुष अशाच रीतीने त्यांनी गेले. त्यांचा प्रवासच वेगळा मारतो. आपला प्रवास वेगळा आणि त्यांचा प्रवास वेगळा. आपण सगळे अंग राखून हात राखून प्रवास करणारी मंडळी. खरं सांगतो आपण ते का देवापर्यंत गेले, अहो निसंग झाले. काहीच कोणाचाच संग केला नाही, फक्त देवाचा संग केला. देवाच्या संगतीकरिता अट्टहास. काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही. निसंग तुम्हारा एकट, निसंग तुम्हारा एकट, संसार तुम्हा नाही. गट सा होयत नाही, गट सा होयत. हे उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. निसंग तुम्हासी राहणे एकट, नाही कटकट साहो येत. तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगाशी सकळा स्फटिकाची. असं आमच्या बाबांची पद्धत आहे. ज्यांच्या पद्धतीने मी कीर्तन करतो. एखादं प्रमाण जर द्यायचं असलं तर नुसतं तेवढंच अख्खा अभंगच म्हणायचा. ते प्रमाणाकरता अख्खा अभंग. ते म्हणतात टाळ घेऊन जर उभं राहायचं असलं तर निदान 2500 अभंग पाठ असले पाहिजेत, तर टाळ घेऊन उभं राहायचं, नाही तर टाळ घ्यायचाच नाही, असं त्यांचं मत आहे. बरं मी आपली काय कोणाला माझं काही कोणावर म्हणणं नाही, पण मी बाबांचं सांगतो. मग टाळकऱ्याचे जर 2500 अभंग पाठ असले पाहिजेत तर कीर्तनकाराचे 5000 पाठ असले पाहिजे, म्हणजे त्याने कीर्तन करावं. त्यातला भाव आहे. माझे तेवढे पाठ नाहीत मायबाप, तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. फक्त मी ते काय म्हणतात तेवढंच सांगितलं. खनपुरीकर यायचे आमच्या भागात, म्हातारबा शिंदे त्यांना म्हणायचे. खनपुरीकर त्यांना असे 2 नाव होते. ते आले आणि गावातले टाळकरी त्यांनी होते. आमच्या दिंडीचा प्रवास चालू होता आणि त्या टाळकऱ्याने एक प्रमाण दिलं की त्याचं प्रमाण ऐकून घेतलं आणि मग त्याच्याकडे पाहत उभे राहिले. ते माईक सोडला आणि माईकच्या बाजूला म्हणले का रे किती अभंग तुझे पाठ आहेत. त्याला म्हटल्यानंतर त्यांनी तो
तर कापायला लागला. म्हणजे तात्पर्य मला एवढं सांगायचं की जे निष्ठावान आहेत की नाही वारकरी, ते त्यांनी महाराज त्यांचे ते अभंग पाठ त्यांचं जीवनच ते झालेलं असते. बाकीचे काही गोष्टी आहेत महाराज. मला का आठवलं, आखा अभंग म्हणून दाखवला ना मी, म्हणून टाकली ती परंपराच आहे मला. आखा अभंगच प्रमाण म्हणून दाखवायचं. असू द्या, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, फार गोड असणार. देवा तू उपाधीपासून वेगळा आहेस रे, तू निर्विकार आहेस, काही तुला संसार नाही, काहीचा संसार तुम्हा नाही. म्हणून त्यांनी निसंग राहतोस, काही खटखट नाही, अशी त्यांनी स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी. आणि मग खऱ्या अर्थानं त्यांनी तिथपर्यंत आपल्याला जाता येईल. जगाचा संग टाकून द्यावा जया परमार्थाची चाड, तेने सांडावे लिगाड, धरुणे भजनाची चाड, नित्यने महादरे. म्हणून लिगाड टाकून द्यावं भगवंताचं भावं. म्हणून संत महापुरुषांनी असंच केलं महाराज. भगवंतापर्यंत जाण्याकरिता अट्टहास केला, भगवंताच्या दर्शनाकरिता अट्टहास केला. त्यापेक्षा त्यांनी जीवनमुक्त स्थितीला प्राप्त करून घेतलं. आणि आता काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहिलं ना, आयुष्य मात्र शिल्लक राहिलं. मग काय करायचं? हे आयुष्यामध्ये त्यांनी महाराज डोळे उघडले की संसार दिसतो, कान उघडेच असतात, आवाज आला की कानात आवाज घुसतो, जे इकडून आवाज आला की मनुष्य इकडं पाहतो. महत्त्वाची गोष्ट आहे. पण हे सगळेची सगळी इंद्रिय त्यांनी विषयांच्या दिशेनं धावतात. त्यांचा स्वभावच आहे महाराज, इंद्रियांचा स्वभावच आहे विषयाच्या दिशेनं धावणं. म्हणून अशा पद्धतीने ते सगळे धावतच राहतात. मग या विषयांच्या प्रवाहामध्ये जर आपण वाहून गेलो आणि जगतच पाहत बसलो तर परमात्म्यापर्यंत कधी जायचा, हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी या जगातलं मला काही पाहायचं नाही, मला फक्त परमात्मा पाहायचा. आता जीवनमुक्त स्थिती प्राप्त झाली, काही करायचं शिल्लक राहिलं नाही. आणि मग हे इंद्रिय जर मोकळे सोडून दिले तर ते त्यांनी बाजारात फिरतील, सगळं जग पाहत राहतील. त्यापेक्षा त्यांनी काहीच नाही पाहायचं, परमात्मा पाहायचा. आणि त्या परमात्म्याचं चिंतन करायचं, त्या परमात्म्याचं भजन करायचं, नवे नवे त्याच्या संगतीची अपेक्षा करायची. आता कशाची अपेक्षा नाही, देव भेटावा, त्याचा संग प्राप्त व्हावा एवढीच अपेक्षा. अशा अपेक्षेनं अट्टहास करू लागले, साधना करू लागले, परमार्थाच्या उच्च शिखरावरती त्यांनी गेले. भगवंताला त्यांनी ते अतिशय प्रिय आहेत महाराज. जे अशा स्थितीत जातात आणि भगवंताचं भजन करतात ना, ते देवाला फार प्रिय असतात. म्हणतात यावरी ही पार्था जो माझी या भजनी असता, तया ते मी माथा मुकुट करी. यावरही म्हणजे काय, त्याला बोध प्राप्त झालेला आहे, त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, तो जीवनमुक्त झालेला आहे, त्याला काही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, तरी पण माझं भजन करतो. मग मी काय करतो? तया ते मी माथा मुकुट करी, त्याला मस्तकावरचा मुकुट म्हणून धारण करतो. तो म्हणतो दोवरे दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागून तयाचे अंग. 2 हात तर आहेतच आधी, अजून 2 घेऊन आलो, चतुर्भुज झाला. कशाकरिता? त्याला आलिंगन देणं. 2 हातानं आलिंगन देणं कमी वाटलं म्हणून 4 हातानं आलिंगन देण्याकरिता 4 घेऊन आलो म्हणतात. असं आहे. मग तया संघाचे सुरवाडे मज विदेहा ते देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरुपम. ज्ञानोबराय म्हणतात त्याच्या संगतीकरिता तया संघाचे सुरवाडे. देव म्हणतो बरं, महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यातले शब्द तुम्ही बारकं नाही का? तया म्हणजे तो, संघाचे सुरवाडे, आणि पुढं म्हणतो मज विदेहा ते देह धरणे घडे. मज शब्द आला, तया आणि मज. मला त्याच्याकरिता देह धारण करावा असा वाटतो. म्हणजे देवाला सुद्धा संगती आवडते. कोणाची आवडते? त्याची. मग ते त्याला सापडत नाहीत ना महाराज तसे ते. मग तुकोबराय सुद्धा म्हणतात माझे जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. माझ्या जातीचे मला सापडले पाहिजेत ना, आवडीचे त्यांनी धनी धनी म्हणजे इच्छा, आवडीची असणारी इच्छा पूर्ण करण्याकरिता कोणीतरी जातीचं सापडावं. तसं देवाला सुद्धा वाटतं महाराज की त्याला जे प्रिय आहेत ते अशा पद्धतीने भेटावेत. मग ते भेटण्याकरिता देवसुद्धा कासावीस होतो, ललायित होतो. म्हणून असे सापडले महाराज देवाला सुद्धा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, कसे सापडले? जीवनमुक्त झाले, काही करायचं राहिलं नाही, इंद्रिय बाकीचं त्यांनी इतरत्र फिरवायचे नाहीत, देवच पाहिजे, देवाची संगती हवी असा निश्चय ज्यांच्या मनात झाला ते भगवंताच्या प्राप्तीकरिता अट्टहास करायला लागले. त्यांचा अट्टहास भगवंतानं पाहिला आणि त्यांच्यासमोर प्रगटच झाला. त्याला तेच पाहिजे होते. प्रगटच झाला महाराज. आणि प्रगट झाल्यावर पहिला प्रश्न विचारला, सांगा पटकन तुम्हाला काय पाहिजे? मी तुमच्यासमोर आलेलो आहे. ते म्हणले काय नाही पाहिजे, तू पाहिजे. आता देव प्रगट झाल्यानंतर देवाकडून घ्यायचं का देव घ्यायचा? हा सरळ सरळ मुद्दा आहे महाराज. आता जे देवाकडून घेतात ते निवळ, त्यांचा परमार्थ सुद्धा प्रपंचच आहे. नुसता प्रपंच नाही, शुद्ध प्रपंच म्हणायचं त्याला. म्हणजे त्याच्यात का बाकीचा आंगळ वंगळपणा नाही. ते त्यांनी अतिशय सुचिरभूत राहतात, सगळ्या गोष्टी करतात, देवदेव करतात, जप करतात, अनुष्ठान करतात, ध्यान करतात, पूजा करतात, होम करतात, आणि देव प्रगट झाल्यानंतर संसार मागतात. यांचा शुद्ध प्रपंच महाराज फार महत्त्वाची गोष्ट आहे. असे शुद्ध प्रपंच करणारे पावला पावलाला सापडतील. शुद्ध परमार्थ करणारा जर कोण असेल तर भगवंताच्या प्राप्तीकरिता अट्टहासही करतो, परमात्म्याला प्राप्तही करून घेतो. आणि परमात्मा प्राप्त झाल्यानंतर त्यानं विचारलं काय पाहिजे, मग म्हणतो तू पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा. आता तुझ्या वाचून काय नाही पाहिजे, तू
पाहिजे, अशुद्ध परमार्थ करणारा मनुष्य आहे. असे शुद्ध परमार्थिक त्याला सापडले जे दुर्मिळ आहेत महाराज, ते त्याला सुद्धा सापडत नाहीत आणि योगायोगानं सापडल्यानंतर पहिला प्रश्न विचारतो, काय पाहिजे सांगा. मग ते म्हणले तू पाहिजे, तुझी संगती पाहिजे. महत्त्वाची गोष्ट, तुझी संगती पाहिजे देवा. जगाची संगती काय करावी. हे जग त्यांनी महाराज आताच आपण ऐकलं, असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे. हा संसार त्यांनी सरकणार आहे. सुरसरती इति संसार हा सम्यक रूपेने सरती इति संसार हा, असं संसाराचं वर्णन त्यांनी पाहिलं जातं. या संसारातले लोक तरी काय स्थिर बुद्धीवर आहेत का. आज तुमच्यावर प्रेम करतील, तुमचे गुण पाहतील, तुमचा उदो करतील. उद्या तुमच्यात एखादा दुर्गुण दिसला तर हेच लोक डंका वाजून तुमची निंदा करायला तयार होतील. आज त्यांनी फार तुमचं कौतुक करतील, उद्या हेच लोक. हे बघा, जे कौतुक करतात ना तेच निंदा करायला येतात. पैसे देऊन आणावं लागत नाहीत दुसरे. तुमचं फार चांगलं असलं की लोक तुमच्या मागं पुढे फिरतील, तुम्हाला फार छान छान म्हणतील. आणि तुमची एक प्रतिकूल गोष्ट डोळ्यासमोर आली की हेच लोक निंदा करायला तयार होतात. दुसरे आणायची गरज पडत नाही. हा महत्त्वाचा विचार. ते आपण ज्यावेळेस त्यांच्याकडून ते त्यांच्या मुखातून स्तुती ऐकत असतो ना, त्यावेळेस फुगा आलेला असतो. जो फुगतो ना त्यानं निंदा केल्यानंतर त्यांनी 100% दुःखी व्हावं लागते. जो स्तुतीनं फुगत नाही तो निंदेनं पण त्यांनी महाराज त्रस्त होत नाही. फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून संसारातल्या लोकांकडे काय पाहावं, त्यांची संगती काय करावी. तुझी संगती देवा प्राप्त करून घ्यायची. देव म्हणला मग ठीक आहे, माझी संगती पाहिजे ना, मी येणार आहे. पण कुठे येणार आहे. म्हणून मी द्वापार युगाच्या शेवटी येणार आहे. कृष्ण रूपानं प्रगट होईन, तुम्ही सगळे तिथे या. जणू काय देवानं सर्व लोकांना अपॉइंटमेंट दिली की मी येणार आहे आणि तुम्ही सगळे तिथे या. मग सगळेची सगळे त्यांनी महाराज अशा पद्धतीनं भगवान येणार आहेत. भगवंताच्या भेटीत जायचं. कोणी कल्प तपश्चर्या केली, कोणी युगानुयुग तपश्चर्या केली, कोणी जन्मची जन्म तपश्चर्या केलेले सगळेचे सगळे महापुरुष होते. आणि सगळ्यांना सांगितलं होतं तुम्ही या, मी तिथे येणार आहे. म्हणून तो परमात्मा त्या सगळ्यांना सुखी करण्याकरिता नव्हे, त्यांच्या संगती सुख भोगण्याकरिता स्वतः त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. निमित्त करावं लागतं. पृथ्वीवर पापाचा भार झाला, कंसासारखे जरासंधासारखे जन्माला आले. त्यांनी उत्मात सुरू केला, ब्राह्मणांचा छळ केला, गोमातेचा छळ केला आणि भक्तांचा छळ केला. पृथ्वी त्यांनी भगवंताकडे गेली, तिनं स्तवन केलं भगवंताचं. ब्रह्मदेवानं मग आकाशवाणी झाली, देवकीच्या गर्भाला भगवान येणार आहे. देवकी कंसाची चुलत बहीण, तिचा विवाह वसुदेवाबरोबर केला. पुन्हा आकाशवाणी झाली, हिच्या पोटी 8वा येऊन तुला मारील कंसा. कंस घाबरला, दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकलं. यथाकाल 6 लेकर झाले. कंसानं अशा पद्धतीने 6चे 6 मारले. 7वा गर्भ आला. तो आल्यानंतर योगमायेनं पळवला. माया काही पण करू शकते महाराज. माया शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे तुम्हाला. आमचे भाऊ म्हणायचे या म्हणजे जी आणि मा म्हणजे नाही. जी नाहीच तिचं नाव आहे माया. म्हणजे ते नाही तेच दाखवते. नाही त्याची कैसे झाले रे खेळिया, नाही त्याची दिसू लागले रे. अरूप होते ते रूपासे आले, जीव शिवनाम पावले रे. ऐक खेळिया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळे रे. नाही तेच कैसे झाले, का त्यांनी झालं हे. जे नाही तेच दिसू लागलं त्याचं कारण ती माया. अघटित घटना पटयसी माया. ती त्यांनी महाराज त्याच्यापेक्षा सांगतो, माया किम किम न करो. ती माया काय करू शकत नाही, तिच्या सामर्थ्य आहे महाराज. त्यापेक्षा देव तोंड भरून तिचं कौतुक करतो. तो म्हणतो दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्या. म्हणून त्याची माया आहे ती दैवी दिव्य आहे आणि गुणमयी आहे. अशी असणारी माया तिच्या प्रभावानं काही होऊ शकतं महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून तर त्यांनी महाराज 6 त्यांनी मारून टाकले. 7वा गर्भ आला, योगमायेनं पळवला. तो त्यांनी महाराज रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. भाद्रपद शुद्ध षष्टीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, म्हणजे बलराम प्रगट झाला. आता अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रगट होणार आहे. तो त्यांनी महाराज का प्रगट झाला त्याचं कारण हे महापुरुष आहेत, त्यांना सुख देण्याकरिता दुष्टांचा संहार. त्याचं ब्रीद आहे महाराज. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामा धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा वेदेषु गोषु विप्रेषु धर्मेषु हे सर्व लोकांचा जे द्वेष करतात त्यांना त्यांनी महाराज मारण्याकरिता सवा आशु विनश्यती असं भागवतात वर्णन आहे महाराज. म्हणून भगवान त्यांना मारण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट होतो. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, असा त्याचा स्वभाव आहे. तो परमात्मा त्यांनी महाराज प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. अष्टम गर्भरूपानं परमात्मा त्यांनी प्रगट झाला. वसुदेव देवकीला आनंद झाला. सांगितलं त्यांनी मला जायचं आहे, नंदराजाच्या घरी नेऊन पोहोचवा. बालरूप धारण केलं, टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं. धो पाऊस पडू लागला. यमुनेला पूर आला, पुरात प्रवेश केला. नाकातोंडात पाणी जाणार वसुदेवाच्या भगवंतानं ओळखलं आणि मग त्यांनी चरणस्पर्श केला. यमुना दुभंगली पलीकडच्या काठाला गेले. तिथं त्यांनी महाराज माया प्रगट झाली होती. तिला त्यांनी महाराज बरोबर घेतलं, मुलगा ठेवला. परत कारागृहात आले, तिनं आकांत केला. कंस तिला मारण्याकरिता आला.
हातातून निसटली. त्याला सांगितलं किम्मया हातो मंदा मूर्खा, मला काय मारतोस, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. रडे माया तरिया कांत, रडे माया तरिया कांत, नामा मन उठती दूत, नामा मन उठती दूत. उपजला माझा आधी, उपजला माझा आधी, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. तिनं सांगून टाकलं. माया रडे आकांत करू लागली. दुष्ट जागे झाले सगळे. त्यांनी यायला कारण ठरली ती मायाच. हा, तो आला कंस. तिला मारायचा प्रयत्न केला. हातातून निसटली. त्याला सांगितलं तुझं लागी, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. कंस घाबरला. इकडे परमात्मा प्रगट झाल्याची बातमी गोकुळ असे लोकांना कळाली. इतके आनंदी झाले महाराज सगळेजण. नटून ठटून शृंगार करून खेळणा पाळणा सुंठवडा वस्त्र आभूषणं घेऊन भगवंताला पाहण्याकरिता सर्वजण त्यांनी जमा झाले. सगळा गाव आनंदी झाला महाराज. एखाद्या घरात जर लेकरू झालं तर आईवडिलांना आनंद होतो. फार जास्त आनंद झाला तर परिवाराला आनंद होतो. त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला भाऊबंद जर चांगले असले तर भाऊबंदांना आनंद होतो. त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला तर सोयऱ्यांना आनंद होईल. सगळ्या गावाला कसा आनंद होईल. इथं म्हणले सगळ्याच गावाला आनंद झाला. का बरं झाला असेल. सगळं गाव वाट पाहत होतं. सगळ्यांना भगवंताच्या दर्शनाची आस लागली होती. कारण तिथं कोणाला पण ॲडमिशन नव्हतं महाराज. ती व्रजभूमी आहे. त्याच्यात नेमून लोक आलेले होते. ते काही सामान्य नव्हते. हे आधी ज्यांचं वर्णन आपण केलं ना 15-20 मिनटं, की ते त्या अवस्थेत आहेत, त्या स्थितीत आहेत, त्या भूमिकेत आहेत. ते जीवनमुक्त झालेले आहेत. विषयांच्या सुखाचा त्याग करून विलक्षण सुख त्यांना प्राप्त झालेलं आहे. ते भोगण्याकरिता त्यांची तयारी आहे. तो अट्टहास आहे. म्हणून परमात्मा प्रगट झाला आणि काय पाहिजे विचारलं आणि मग सांगितलं तुझी संगती पाहिजे. त्यांना संगती देण्याकरिताच हा आला होता. मग ज्यांना ज्यांना त्याची संगतीची अपेक्षा होती ते सगळेच येऊन थांबले होते ना महाराज. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याची वाट पाहत होते. मग ज्यांनी ज्यांनी वाट पाहिली त्यांना समाधान झालं महाराज की आला आता. बस वाट पाहत होते, व्याकुळ झाले होते, कष्ट होत होते. वाट पाहणाऱ्या लोकांना फार कष्ट होतात महाराज. एखादा माणूस त्याकडे येणार आहे आणि तो जर लवकर नाही आला तर तो मनुष्य वाट पाहतो. वाट पाहायला लागलं की त्याचा जीव कासावीस होतो. त्याला काहीच खट वाजलं की असं वाटतं आले असतील. म्हणून त्यांनी महाराज अशी अवस्था त्याच्या चित्ताची होते. म्हणून सगळे लोक वाट पाहत होते, व्याकुळ झाले होते, कासावीस झाले होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. कासावीस झाल्याशिवाय येईल तरी कसा हो. तो काय बाजारातला भाजीपाला थोडाच आहे की त्या लागले तुम्ही सोमवारी माळ घातली लगेच बुधवारी देव भेटला पाहिजे. असं बुधवारी कसा येईल तो. जरा जाऊ दे ना थोडं गुरुवार शुक्रवार सुद्धा. एकाएकी कसं काय प्राप्त होईल. मग त्याला काही कष्ट आहेत, खरी सायास आहेत काही. जन्मची जन्म त्याने अशा पद्धतीने काढले. त्यानं परमात्मा त्यांनी अशा पद्धतीने भेटला नाही. सहजासहजी कसा भेटेल म्हणून त्यांनी महाराज फार हाडे झाडे घेतो महाराज. तुकोबारासारख्यांनी तुकोबारा काही खोटं बोलतात का. ते म्हणतात झुरोनी पांजरा हो पाहे आता येई पंढरीनाथा भेटावया. म्हणजे देव भेटत नाही म्हणून झुरून झुरून मरतुकडे झाले तुकोबाराय म्हणतात. खरं का खोटं. अगदी खरं. तुकोबाराय सांगतात म्हणजे त्याचा आक्षेप घ्यायचं काम नाही. एक शब्दसुद्धा बाजूला करायचं नाही. मग तुकोबारायांचा परमार्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. मग तराजू लावायचा आणि एका पारड्यामध्ये तुकाराम महाराजांचा परमार्थ ठेवायचा आणि एका पारड्यामध्ये आपण करतो तो परमार्थ ठेवायचा. करा बरं तुलना काय होईल. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. काय होईल हो. आपलं कुठंच सापडायचं नाही काही. आमचे बाबा म्हणतात दर्या में खसखस. दर्या म्हणजे समुद्र आणि समुद्राच्या समोर खसखशीचा दाना. तुकोबारांचा परमार्थ म्हणजे दर्या समुद्र आणि आपला परमार्थ म्हणजे खसखशीचा दाना. मग पुढचं ऐका ना मला काय सांगायचं ते. ज्यांचा समुद्रासारखा परमार्थ आहे ते म्हणतात झुरोनी पांजरा हो पाय आता.
अजून आला नाही. ते म्हणतात वाटोले पाहता शेनले डोळोले दाविसे पाऊले कै डोळा तू माय माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहिली वास तुझी काबा मोकलिले कोणा निरविले कठीण कैसे झाले हृदय तुझे तुका म्हणे माझ्या आसावल्या बाया तुझ क्षेमध्ये आवया पांडुरंगा. जे देवाच्या भेटीकरिता एवढे का डोळ्याला शीन आला तरी देव आला नाही. मग ज्यांचा समुद्रासारखा परमार्थ आहे त्यांना त्यांनी शीन आला तरी आला नाही. आपण तर भाकरी खातो, भाकरी जिरतात सुद्धा, झोपा खातो, मस्त सगळे कार्यक्रम चालू आहेत, आपल्याला करमतं सुद्धा, आपण मनसोक्त गप्पा सुद्धा मारतो, सगळ्या गोष्टी करतो आणि आपण म्हणतो देव अजून भेटला नाही. भेटेल कसं तुला? सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे. मी माझ्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे, तुला भेटेल कसा देव? तू जर त्याने हे सगळं तुला पचतंय चांगल्यापैकी आणि तू देवाची अपेक्षा करतो, असं नाही भेटणार. त्याच्याकरिता कासावीस व्हावं लागेल. हे सगळे गोकुळवासी ब्रजवासी कासावीस झाले होते त्याच्या भेटी करतात, त्याच्या संगती करतात. ते व्याकुळ झाले होते त्याच्या भेटी करता, रात्रंदिवस वाट पाहत होते. तुकोबाराय देवाची अशी वाट पाहत होते. महिपती महाराजांनी चरित्रात लिहिलं महाराज, ते म्हणले की तुकोबाराने मंदिराचा जीर्णोद्धार केला पांडुरंगाच्या आणि तो जीर्णोद्धार केल्यानंतर म्हणले आता बाहेर भजन करायला जायची काय गरज आहे, इथंच भजन करायचं आणि देवाची वाट पाहायची. वाट पाहू लागले देवाची, रात्रंदिवस भजन करत होते, झोपत नव्हते महाराज. खुंटी होती, खुंटी त्या मंदिरामध्ये, त्या खुंटीला शेंडी बांधून टाकली होती. महिपती महाराजांनी लिहिलं आहे की खुंटीला शेंडी बांधली, उभं राहून भजन त्यांनी करत होते. का बांधली असेल शेंडी खुंटीला? त्याचं कारण झोप जर आली, जर डुकला आला तर ती शेंडी ओढली झाली, हिसका बसेल आणि जाग येईल. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं जागं राहून भजन करायचे रात्रंदिवस. अरे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत, रात्रंदिवस अखंड त्यांनी भगवंताचं भजन चालू आहे. रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे वावा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दिन म्हणजे दिवस आणि रजनी म्हणजे रात्र. दिन तैसी रजनी झाली ओ माय. रात्रंदिवस एकच धंदा भगवंताचं त्यांनी भजन करायचं. आमचे बाबा विनोदाने म्हणतात धंदेवाईक आहेत दोन्ही पण, देव पण धंदेवाईक आणि भक्त धंदे. काय धंदा करतात म्हणले दिनरजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पवाडे. तो काय धंदा करतो? घेऊन या चक्रगात आणि हाची धंदा करतो. दोन्ही धंदेवाईक आहेत म्हणले. हे त्याचं चिंतन करतात रात्रंदिवस, यांना तेवढाच धंदा आणि तो त्यांचं संरक्षण करण्याकरिता टपूनच असतो, त्याला तेवढाच धंदा. दोघे त्यांनी असाच धंदा करतात. आपणही तो धंदा स्वीकारावा, फार चांगला धंदा आहे महाराज, फार महत्त्वाची गोष्ट. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करावं. असं चिंतन रात्रंदिवस जे करतात त्यांच्याकरिता धावून येत असतो. म्हणून आला महाराज. ते सगळे व्याकुळ झाले होते, तो आला. हे सगळे व्याकुळ झाले होते आणि तो आला म्हणून यांना दिव्य आनंद झाला. गोकुळात एवढं सुख झालं महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी, सर्वांना दिव्य आनंद प्राप्त झाला. दिव्य स्थिती अशा पद्धतीने प्राप्त झाली. इकडं आनंद झाला पण दुष्टा चळकाप सुटला. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार, आनंद करीत घरोघरीत घरोघर आनंद करत होते. तिथं मात्र चळकाप सुटला कंसाला. कंस भयभीत झाला, त्याला फार वेदना होऊ लागल्या. त्याला त्या मायेनं सांगून टाकलं होतं. मग तो घाबरला, षडयंत्र केलं. देवाला मारण्याकरिता त्यांनी महाराज पुतनाबाईला अशा पद्धतीने पाठवलं. ती पुतना त्यांनी भगवंताला मारण्याकरिता आली होती. पण काय करावं महाराज, तिला भगवंताचं सामर्थ्य माहीत नव्हतं. म्हणून तिला वाटलं की आता लहान लेकरू आहे आणि त्याच्या नरडीला नक लावते लगेच मारते, असं तिला वाटलं. सुंदर रूप धारण करून आली, मायावीच होती महाराज. ती भगवंतानं तिची माया त्यांनी ओळखली. आता हा मायाधीश आहे महाराज. तो जर सगळी सत्ता त्याच्या हातात आहे महाराज. तो म्हणतो मयाध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम. त्याच्या अध्यक्षतेखाली प्रकृती जर संपूर्ण जगताला निर्माण करते तर त्याला ही पुतणीची माया ओळखणं काय फार कठीण गोष्ट आहे का? म्हणून त्यांनी तो मायाधीश असणारा परमात्मा त्यानं पुतणीला ओळखलं. डोळे बंद
बंद करून घेतले. बरेच कारणं मला माहिती आहेत, पण सगळे सांगणार नाही, वेळ कमी आहे ना महाराज. मला संगतीपर्यंत जायचं आहे. म्हणून त्या मुद्द्यावर त्यांनी बोलायचं, लक्षपूर्वक ऐका. म्हणून पुतनेचा उद्धार भगवंतानं केला. महाराज म्हणतात, शोषली पुतना येणे मोहिले लेकरू, आळीनं संडे बापर खुमादेवरू. तिचे प्राण ओढून घेतले, तिला आपलंसं करून टाकलं, सायुज्य दिला. तो सनकादिकाचे माने सायुज्य सरस्वती दिला पुतने, जी विषाचे स्तनपाने मारुवाले. विष घेऊन भागवतकार त्याच्या पुढे सांगतात, अहो बकीयम स्तनकाल कूटम जिघंसया पाय दप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततोन्य कमवा दयालुम शरणम व्रजेन. म्हणून दयाळू असणाऱ्या देवाला आपण का शरण जात नाहीत? तो त्यांनी एवढा दयाळू आहे, मारायला आलेली पुतना तिचा उद्धार करून टाकला. तुझे अवदारे जाणो स्वतंत्र, देताना मनसी पात्र कैवल्य आहे पवित्र, वैर्याही दिधले. वैर्याला सुद्धा कैवल्य देतो असा असणारा जगदानी परमात्मा आहे. म्हणून त्यांनी पुतनेचा उद्धार केला. त्यानं कपटी असणारा महाबळ भट पाठवला. तो त्यांनी ब्राह्मणाचं रूप धारण करून गेला. हा ब्राह्मणांचा भक्त आहे, जीवेच मारलं नाही त्याला, त्याचं कपट घालवलं. महाराज जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे. महाराज म्हणतात कपटिया, निळोबराय म्हणतात कपटिया महाबळ भटा दिले पिढेदान. म्हणून त्याच्या पाठीतच पिढं घातलं महाराज. आणि अशा पद्धतीने नागवा पळत गेला, त्याची फजिती केली. यानंतर त्यांनी शकटासूर पाठवला. देवानं लात मारल्याबरोबर त्यांनी त्याचा उद्धार करून टाकला. तो तृणावर्त आला. तो त्यांनी भगवंताला उचलण्याकरिता दैत्यो नामना तृणावर्त कंस भृत्य प्रणोदिता चक्रवात स्वरूपेनं जहारासीन अर्भकम. अर्भकाला उचलण्याकरिता त्यांनी सोसाट्याच्या वाऱ्याच्या रूपानं आला. देवाला उचललं सुद्धा, त्यांना आकाशात घेऊन गेला. देवानं पाहिलं, त्यानं मानगूट आपली मुख प्रगट केलं, त्याची मानगूटच पकडली आणि पिरगळली, आकाशातच मारून टाकलं महाराज. असा त्याचा उद्धार करून टाकला. सगळ्यांचा उद्धार करण्याकरिताच आला. एवढंच आहे का? नाही महाराज, तो त्यांनी लीला करतोय. भक्तांना सुख देण्याकरिता, समाधान देण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट झाला होता. आसुरांना तर मारतोच आहे, पण भक्तांना सुख देतोय, रांगतोय यशोदेच्या अंगणामध्ये. तो रांगता रांगता त्यांनी महाराज लीला करतोय. त्याला रंगनाथ असं नाव प्राप्त झालं. अतिशय गोड नाव आहे महाराज. रंगनाथ. चोरीत लोणी धावणी धरिती गवळणी बांधिती चरणी देती गाराणे यशोदे साजनी दही दूध भक्षणी तमाल निळे नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतोनी माते दावा कृष्ण आळवा आळवा. रांगू लागला कन्हैया, उभा राहू लागला. उभं राहता राहता चालू लागला. चालता चालता त्यांनी महाराज पळू लागला. त्याच्या पायामध्ये सुंदर पैंजण आहेत, छुमछुम वाजतायत. ठुमक ठुमक करून चालतोय. ठुमक चलत नंदलाल असा चालू लागला. सगळ्या गावात त्यांनी फिरू लागला महाराज. सगळ्यांनी कन्हैयाला पाहिलं. पाहून त्यांनी स्वतःला विसरून गेले महाराज. ज्या परमात्म्याच्या ठिकाणी नाव नाही, ज्या परमात्म्याच्या ठिकाणी रूप नाही, तो परमात्मा नाव आणि रूप घेऊन आला. आणि कशा करता आला? नाव रूप म्हणजे बंधन आहे हो. मग ज्याच्या ठिकाणी बंधन नाही तो बंधन घेऊन आला. कशाकरिता बंधन घेऊन आला? त्याचं कारण आहे महाराज असं, आपण सगळे बंधनात आहोत ना. आपल्या सगळ्यांना बंधनातून मुक्त करायचं आहे. मग बंधनातून मुक्त करण्याकरिता त्याला बंधन स्वीकारावं लागलं. एखादा मनुष्य पाण्यामध्ये पडला आणि बुडायला लागला, त्याला वाचवणाऱ्या माणसाला काय करावं लागेल? त्याला स्वतः पाण्यात जावं लागेल. तो पाण्यात बुडतोय, मग याला त्याला वाचवण्याकरिता जायचं, मग त्याला पाण्यात जावं लागेल ना. वाचवणारा माणूस पाण्यात गेल्याशिवाय बुडणाऱ्या माणसाला वाचू शकणार नाही. तसं आपण सगळेजण बंधनात आहोत. मग आपल्याला बंधनातून जर मुक्त करायचं असेल आणि देव बंधन मुक्त आहे, मग तो कसं काय मुक्त करेल? त्याला आपल्याला मुक्त करण्याकरिता बंधनात यावं लागलं. म्हणजे सगुण साकार व्हावं लागलं. त्याला नाव नाही, त्याला कृष्ण म्हणू लागले सगळे. त्याला रूप नाही, तो देहुडाचरण त्यांनी उभा राहू लागला. अतिशय सुंदर रूप धारण करून आला. आणि कशाकरिता रूप धारण केलं असेल? सर्वांना वेधून घेण्याकरिता. म्हणे गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. या गोविंदानं छंद लावला आणि सर्वांना वेधून घेतलं. मग छंद लावण्याकरिता काय केलं असेल? महत्त्वाची गोष्ट आहे. छंद लावण्याकरिता त्याच्याकडे असणाऱ्या त्या विशेष गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, फार महत्त्वाचं. याचा छंद कसा लागतो ते ऐका. यानं काय करावं? असा गोडोंबा आहे महाराज. यानं अतिशय सुंदर आईनं शृंगार त्याचा करावा. आधीच हा सुंदर आहे. त्याचं सौंदर्य पाहून काम बापुडा झाला आणि त्याच्या पोटाला आला महाराज. फार महत्त्वाची गोष्ट आहे. अजून सांगतो, भगवान शंकरासारखे फार सुंदर आहेत. कर्पूर गौरम करुणावतारम असे सुंदर भगवान शंकर आहेत. पण भगवान शंकराला सुद्धा त्याच्या पोटी जन्म घ्यावासा वाटला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची असणारी पत्नी जामवंती, तिला बऱ्याच काळापर्यंत संतती झाली नाही.
मग संतती होत नाही म्हणून त्यांनी महाराज काय करावं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने शंकर भगवंताची उपासना केली. भगवान शंकर म्हणे देवा तुम्ही उपासना करता कशा करिता, म्हणे त्यांनी जामवंतीला संतती नाही मग तिला पुत्र व्हावा अशी इच्छा आहे. भगवान म्हणले अरे किती दिवसाचा विचार करत होतो की मी तुझ्या पोटी जन्म घ्यावा, मी असा टपूनच होतो, तू कधी म्हणशील मला तुझ्या पोटी जन्माला यायचं आहे. मुलगा झाला, सांब नाव ठेवलं त्याचं, सांब. प्रत्यक्ष भगवान शंकरच्या एवढे दिव्य आहेत भगवान शंकर, पण याच्या पोटी जन्माला आले. का सांगतो कशाकरिता, तू किती सुंदर आहे मला हे सांगायचं आहे. त्याचं सौंदर्य पाहून त्यांनी महाराज कामदेवासारखे बापुडे होतात, भगवान शंकरासारखे त्याच्या पोटाला येतात. एवढं त्याचं दिव्य सौंदर्य आहे. तो काय सुंदर दिसत असेल, आधीच सुंदर आहे आणि आईने त्याचा सुंदर शृंगार करावा. तो शृंगार केल्यानंतर त्यांनी महाराज त्यांना आकर्षक मोहक त्यांनी अशा पद्धतीने दिसावं, रस्त्यानं चालावं. बघा बरं लोकांना वेधून घेण्याकरिता काय करत होता. त्यानं रस्त्यानं चालायला सुरुवात केली की एखाद्याकडे त्यांनी महाराज तिरक्या नजरेनं पाहायचं. त्याच्याकडे पाहायचं, काही बाकीची प्रक्रिया काय करायची नाही, फक्त त्याच्याकडे पाहायचं आणि पाहून चालायला लागायचं. ज्याच्याकडे त्यानं पाहिलं ना महाराज, त्याच्या मनात विचारांची प्रक्रिया सुरू व्हायची. कन्हैयानं माझ्याकडे पाहिलं, तो चर्चेतच जायचा डायरेक्ट. तो दुसऱ्याला लगेच समजून सांगायचा. तुला सांगू का म्हणला, आज ना नंदन दिसला होता, कन्हैया दिसला होता. म्हणे मग काय झालं दिसला म्हणून, नुसतं दिसला नाही, त्यानं ना माझ्याकडे पाहिलं. तो माझ्याकडे पाहत होता, बराच वेळ पाहत होता, चालत होता आणि चालता चालता वळून माझ्याकडे पाहत होता, एवढंच. पण त्याच्या मनाला बघा सुरू झालं, देवानं माझ्याकडे पाहिलं. ज्याला सांगितलं ना तो म्हणला तुझ्याकडे पाहिलं काय, फक्त पाहिलंच म्हणला. तुला सांगतो माझ्याकडे पाहून हसला होता काल. तुम्ही ऐकता सर्वजण. हे का सांगतो मी तुम्हाला, तुमचा वेळ घेण्याकरिता नाही, मला टाईमपास नाही करायचा. तुमच्या मनात पण भावना तयार होतील ना, देव पाहत असतो, देव हसत असतो, फार महत्त्वाची गोष्ट आहे. असं जर आपल्या मनात कधी वाटलंच नाही ना मायबाप की देव पाहत असतो आणि देव हसत असतो, देव बोलत असतो, देव भेटत असतो, तर देव भेटेल कसा हो महाराज. आपण देवापर्यंत कसे जाऊ, निवळ टाकणे दट्टाफट्टा केल्याने देवापर्यंत जाता येतं का. ऊपर से तो खूप बनी वक्ते बाबा म्हणायचे. अंदर की राम जाने, वरून टाकणे मला पान फुलवा. नुसतं तुला पाहून काय पान फुलवा तो, नुसतं तुला पाहतो काय बाहेरून, तू फार नट्टाफट्टा केलास. तुला आतमध्ये देवाच्या भेटीची ओढ किती लागली, तो बाहेरून नाही पाहत. तू कोणता परफ्यूम मारलेला आहेस, तू कोणते कपडे घातलेले आहेस, तू कसा त्याने शृंगार के, बाहेरून थोडंच पाहतो. तो अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा दिनांचा, आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळे, अशी अवस्था त्याची आहे. तुका म्हणे जे विसवे प्रेम द्यावे प्रीतीचे, असा देव आहे महाराज तो. बरोबर जेवण पण करील, पण आतलं पाहिल ना, फार महत्त्वाची गोष्ट आहे. तू बाहेरून कसा दिसतोस महत्त्वाचं नाही, तू आतून कसा आहेस हे जास्त महत्त्वाचं आहे. पण तो आतून त्याने पाहत असतो, त्याच्याकरिता तयार झालं पाहिजे, त्याच्याकरिता पात्र झालं पाहिजे. म्हणून त्याने मला आपण पात्र झालं पाहिजे. माझं ऐका खरंच सगळ्यांनी, फार वेदांताच्या प्रक्रिया सांगता येतील. हा अभंग सांगायचा असलं तर याच्यात वेदांत संगती शब्द धरला की सगळा वेदांत सांगता येऊ शकतो महाराज. सच्चिदानंद घन असणारा परमात्मा आहे तो एक आहे. आजातवादाचा दृष्टिकोन जर पाहिला तर ज्ञानोबराय म्हणतात गंधर्वदुर्ग काय पाडावे, शशविषान काय मोडावे, होवावे मग तोडावे खपुष्पकी, आजातवाद सांगितला. तसं जगत नावाची गोष्ट जर झालीच नाही, मग काहीच नाही, द्वैत नावाची गोष्ट नाही. परमात्मा पारमार्थिक सत्यत राहतो, त्याला कोणाचा संग नाही. आणि असा निसंग असणारा परमात्मा, त्याची संगती गोपाळानं झाली म्हणजे. संग होण्याकरिता सावयव असावं लागेल, महत्त्वाची गोष्ट आहे की नाही. संग होण्याकरिता परिच्छिन्न असावं लागेल. व्यापकात कशी काय संगती होईल, अशी प्रक्रिया मांडता येईल, वेदांताच्या प्रक्रिया सांगता येतील महाराज. किती समजतील लोकांना आणि किती पचनी पडतील आणि किती पोटात उतरतील. त्यापेक्षा भगवंताचं प्रेम जर सांगितलं नाही, एखाद्या माणसाच्या मनात जर विचार आला ना, मला जन्म मिळाला आहे, माणसाचा अजिबात व्हायला जाऊ देणार नाही. काय करीन, एकदा तरी देव माझ्यासमोर आला पाहिजे, माझ्याकडे त्यानं पाहिलं पाहिजे, असं काहीतरी करीन. महाराज म्हणतात ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाशजा विश्वंभरा शरणागत भूत जात बंधुनी. देव आला पाहिजे. तो आला माझ्याकडे, त्यानं पाहिलं. दुसरा म्हणला तुझ्याकडे फक्त पाहिलं, माझ्याकडे पाहून हसला. ज्याच्याकडे पाहून हसला तो सांगायला लागला डंका वाजून, म्हणला देव माझ्याशी हसला. हसला काय म्हणला, त्यानं मला हाक मारली, पेंद्या इकडे. माझं नाव घेतलं देवाने, फार आनंद झाला, देवानं नाव घेतलं म्हणून. तो म्हणला तुझं फक्त नावच घेतलं. पुढचा म्हणला माझ्या गळ्यात हात घातला होता आणि 2-5 मिनटं माझ्याशी चालत होता गप्पा मारत मारत. केवढा आनंद आहे महाराज. असे स्वप्न जर पाहिले तर असंच होईल. असेच स्वप्न पाहिले सगळ्यांनी, म्हणून त्यांना ते देण्याकरिता आला होता, ही लीला करत होता, वेधून घेण्याकरिता. हे त्याचे प्रयोग आहेत महाराज. कोणाकडे तरी पाहायचं, कोणाकडे पाहून हसायचं, कोणाचं तरी बोलायचं, कोणाच्या गळ्यात हात घालायचा, कोणाच्या ताटात बसून जेवण करायचं. हे सगळंचे सगळं वेधून घेण्याकरिताच आहे.
मग सर्वांना वेधून घेतलं. गोपिका वेधल्या गेल्या. गोपिका त्यांनी व्याकुळ झाल्या. त्याला पाहून त्यांनी महाराज देहभान त्यांचा हरवून गेलं महाराज. बाजाराला जर जाण्याकरिता निघाल्या तर दहीदूध तूप लोणी घेऊन जात होत्या, पण दहीदूध तूप लोणी घ्या नव्हत्या म्हणत. हे गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हसते मथुरे त्यागे, तव तव हसते हसती मथुरे त्याग, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. तव तव हसते मधुरे जागे, तव तव हसते मधुरे जागे, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या. दुडीवरी दुडी गवळणी साते निघाल्या, गवळणी गोरस म्हणू विसरल्या. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हसते मथुरेच्या गे. मथुरेच्या सगळ्या हसत होत्या गोविंद घ्या गोपाळ घ्या म्हणत होत्या. का असं होत होतं त्याचं कारण होतं महाराज. देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी व उच्चारी, कोणी एकी भोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला म्हणी व तोची वदनी उच्चारी, तिला विसरच पडला आपुलियाचा विसर भोळा. गोविंदू कळा कवतुके तुका म्हणे हासे जन नाही कान तय ठाई. अशी अवस्था गोपिकांची झाली, अशी स्थिती गोपिकांना प्राप्त झाली. तोच फक्त डोळ्यासमोर राहिला. ज्यांची ज्यांची अशी स्थिती झाली ना त्यांना देव भेटला महाराज. ती कोणत्याही रीतीनं हो. महत्त्वाची गोष्ट 4 मुद्दे आहेत महाराज ही स्थिती होण्याकरिता. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. 4 मुद्दे आहेत. कशानं होईल? म्हणजे स्नेहात. स्नेह जर पोटात निर्माण झाला, एखादी आई असेल आणि तिला जर नुकतंच बाळ झालं असेल तर तिला दुसरं काहीच आठवत नाही. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, ती फक्त बाळाचंच चिंतन करते. अशी अवस्था तिला होते, दुसरं कोणाचंच चिंतन नाही आता. नंतर त्याने महाराज दुसरा मुद्दा आहे त्याने महाराज भयात. भय जर अंतकरणात निर्माण झालं, कंसाच्या मनात भीती निर्माण झाली होती. नारदजी महाराज आले आणि ते म्हणले कंसा फार भोळा आहेस, तुला काय तुला माहिती आहे का म्हणले तुला फसवलेलं आहे. म्हणे काय? अरे यशोदाया सुताम कन्या देवक्या कृष्णमेवच रामम च रोहिणी पुत्रम वसुदेवेन बिभ्यता. मग वसुदेवानं आतला बदली केली. हे त्याने देवकीचीच मुलं आहेत, तुला मारणार आहेत. भय निर्माण झालं. असा भिला. इतकी भीती निर्माण झाली. सेवक समोरून आले त्या वेळेचा कृष्ण झाला. तो झोपला की झोपेतून त्याने डचकून जागवायचा. स्वप्नात सुद्धा कृष्णच यायचा. जेवायच्या ताटात कृष्ण दिसायचा. पाण्याच्या गडव्यात कृष्ण दिसायचं. कोणाला? कंसाला. जसे ज्ञानोबा आहे त्यांनी ज्ञानेश्वरीत म्हणतात अर्जुनाची विशेषता व्हावं वाटे, तसं मला वाटतं कंसाची विशेषता व्हावं वाटे. काय कंसाचं कौतुक करतो? त्याला कौतुक करण्यासारखंच आहे. खरं सांगा, जेवणाच्या ताटात आपल्याला किती वेळेला कृष्ण दिसला? अजिबात नाही. पाण्याच्या गडव्यात कंसाला पाण्यातही कृष्ण, जेवणातही कृष्ण, सेवकातही कृष्ण, झोपेतही कृष्ण, जागेपणही कृष्ण. कृष्णच कृष्ण. अशी अवस्था. भयात स्नेहानं त्याने अशी अवस्था होते, भयानं अशी अवस्था होते, द्वेषानं अशी अवस्था होते. एखाद्या विषयीचा द्वेष निर्माण झाला ना मनामध्ये की मग झोप येत नाही महाराज. सारखं तोच डोळ्यासमोर दिसतो. सारखं त्याचं चिंतन त्याने होत राहतं. त्याचं असं त्याचं तसं. तो दुसरे जरी काही विषय काढत असला आणि कोणी गप्पा मारत असला ना तो फिरून फिरून त्याच्यावर येतो आणि हळूच तो मुद्दाकडून त्याचंच सांगायला लागतो. ज्याच्याविषयी द्वेष निर्माण झालं त्याचं. द्वेषात चित्त द्रवीभूत होतं. आणि शेवटचा मुद्दा आहे महाराज कामात. काम पोटात निर्माण झाला. ऐस्या गोपिका त्या कामातुर नारी. या मुद्द्यावर मला यायचं. हे 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 जे 4 मुद्दे आहेत ना हे विस्कळीत सांगितले मी तुमच्यासमोर. त्याचा क्रम असा नाही, पण मला काम मुद्द्यावर यायचं होतं ना म्हणून मी तो काम शेवटी सांगितलं. लक्षपूर्वक आहे का? म्हणून कामात काम अंतकरणात निर्माण झाला. सामान्य संसारातला काम जर झाला तर महाराज म्हणतात कामी श्वाना परी जागे. श्वान म्हणजे कुत्रा. जसा कुत्रा काम पोटात जागा झाल्यानंतर त्यांनी रात्रंदिवस जागाच राहतो, तसा मनुष्य सुद्धा काम जागा झालं की त्यांनी जागाच राहतो रात्रंदिवस. अशी अवस्था. तसं गोपिकांच्या पोटात काम आहे पण त्यांनी महाराज तो सामान्य काम नाही.
तो विशेष काम आहे, भगवंताच्या प्राप्तीचं काम आहे महाराज. त्या निष्काम झालेल्या गोपिका आहेत, त्या त्यांनी भगवंताच्या संगतीनं कामानं रहित होऊन गेल्या, रासलीलाच त्यानं त्यांच्याबरोबर केले. महत्त्वाची गोष्ट आहे, भगवत प्राप्तीचं काम त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांनी महाराज. वासना आहे भगवंताच्या भेटीची. वासना शब्द आला की माणसाला मोठी भयंकर वाटते. ते म्हणतात तिचा हानुनी मोडा पाय, वासना ओढाळ गाय, असं त्यांनी म्हणलं जातं. मग वासना जर एवढी वाईट आहे तर तिचं कौतुक केलं खरोखर. तुम्ही सांगतो धन्य हरिरंगी गुंतल्या वासना, उदास त्या सुना गवळे यांच्या. त्यांची वासना देवात अडकली, फार महत्त्वाची गोष्ट आहे. धन्य झाल्या त्या. का बरं? देवाविषयीची वासना तयार झाली म्हणून. धन्य हरिरंगी गुंतल्या वासना, अशी अपेक्षा पोटात निर्माण झाली. मग मनात भाव निर्माण झाले की हा आपल्याला भेटला पाहिजे, आपल्या घरी आला पाहिजे, आपल्या घरचं काहीतरी खाल्लं पाहिजे, आपल्या घरी येऊन बसला पाहिजे, आपल्याशी बोलला पाहिजे, आपल्यावर हसला पाहिजे. या सगळ्या प्रकारचे स्वप्न मनात तयार व्हायला लागले. असे स्वप्न तयार त्यांनी झाले आणि मग भगवंतानं ते ओळखले. मन कवडाचं आहे ना महाराज. मग सगळ्यांचे भाव जाणायचे आणि जाणून त्या गोपिकांच्या घरामध्ये जाण्याची तयारी करायची. पण काय निमित्त करावं? ते सगळेचे सगळे गोपाळ, असे मरतुकडे असणारे गोपाळ म्हणे, का रे गवळ्याच्या घरचे हात चांगलं चोंगलं खात जायचं, मस्त दष्टपुष्ट राहायचं, खायला भेटत नाही का म्हणे देवा? सगळं डेअरीला नेतात तो, आम्हाला कोणी काही खायला देत नाही. घरचे लोक ताक असतंय घरी प्यायला, त्याच्यावरच सगळा गवळी यांची ताक पिरे, कोण पोरे चांगली ती ताकच वरपायला मिळते, दुसरं काय भेटत नाही खायला. असं ज्या वेळेला म्हणलं त्यावेळेला देवानं समजून सांगितलं, तुम्हाला जर खायचं असलं तर माझं ऐका, यालं तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो, पोट भर खायला देतो. म्हणे कसं देणार आहेस? म्हणे तुम्हाला काय करायचं, मी मंडळ स्थापन करतो, मला मग तुम्हाला शिकवतो. मला सगळं मंडळ स्थापन केलं, चौर्य विद्या प्रसारण मंडळ, चोरी करायची. एक जण त्या आता सभाच घेतली सदस्याची, एक जण उभा राहायला म्हणलं, देवा चोरी करणं काय चांगलं असतं का? गप म्हणला. चोरी करायची मला पण, आम्ही धर्मच सांगायला आलो, अधर्म कसा करीन? चोरी करणं चांगलं नसतं इथपर्यंत ठीक आहे, पण चोरी कुठं करायची ते ऐक. मग लोकांची घरी आपल्याच घरी करायची. म्हणजे आपणच त्यांनी आहोत ना, आज याचा नंबर, उद्या त्याचा नंबर, परवा त्याचा नंबर, त्याने घरी जायचं. घरी जाऊन त्यांनी आपल्या घराचा दरवाजा अशा पद्धतीने उघडा करून ठेवायचा. आम्ही टोळी घेऊन येणार, आलो की आतमध्ये न्यायचं, कुठं माठ ठेवले दाखवायचे आम्हाला. त्यांनी भरपूर खाऊ घालायचं आणि खाऊन झाल्यानंतर बाहेर काढून द्यायचं, परत दरवाजा लावून घ्यायचा. भलं का दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी देऊन टाकायची, दरोडा पडला. पण घरमालकानंच असा चोर घरात न्यायचा, तिजोरी दाखवायची, माल काढून द्यायचा आणि पुन्हा त्यांनी पेपरला बातमी द्यायची. अशाच चोऱ्या व्हायला लागल्या. एवढ्या त्यांनी चोऱ्या झाल्या खऱ्या, पण असे मरतुकडे गोपाळ होते की नाही, 8-15 दिवसातच गोंडाळले महाराज चांगले. मस्त तब्येती त्यांच्या झाल्या, गुटगुटीत त्यांनी दिसायला लागले. का? देवानं कृपाच केली महाराज खरोखर. भरपूर अशा पद्धतीने खायला दिलं. खायला त्यांनी भेटायला लागलं. तो घुसला आतमध्ये की त्यानं सांगायचं, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून, शिंके लाविले दुरी, होतो तिघांचे मी वरी, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी करे, वाहती त्या धारा, घ्या रे दोही त्या गोपरा, तुका म्हणे हाती ठोका, आणि अधिक उन्हेने दिल सांडा घाटी. त्या अभंगाचा शेवट आहे ना. असू द्या. म्हणून त्यांनी मला भरपूर खाऊ घातला. असू द्या. तुका म्हणे सांडा घाटे, त्याने नका भरू पोटे. बरोबर आहे. नाही पण तो अभंग नाही सांगत मी. शिंके लाविले दुरी सांगत होतो. शिंके लाविले दुरी, होतो तिघाचे मी वरी, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी करे, वाहती त्या धारा, घ्या रे दोही त्या कोपरा, तुका म्हणे हाती ठोका, आणि अधिक उदय नेदे का. म्हणून त्यांनी त्या गोपाळांना म्हणला माझ्याबरोबर चला, आणि चलून त्यांनी महाराज मी खायला देतो, तुम्ही ते खा. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून भरपूर खाऊ घातलं गोपाळांना. आता काही खाण्याची अपेक्षाच राहिली नाही. समाधान झालं सगळ्यांचं. कृष्णाचे या सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे. समाधानच झालं. कृष्णाचे या सुखे भूक नाही तहान, सुखे आणि समाधान दोन शब्द आले. सुख तर प्राप्त झालं. सुख प्राप्त होणं वेगळं आणि समाधान प्राप्त होणं वेगळं. महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. सुख होणं म्हणजे काय? एखाद्या माणसाला गुलाबजाम खायला फार आवडतात. मग त्याला गुलाबजाम खायला आवडतात. गेला कोणाच तरी लग्नात आमंत्रण होतं, गेला. जेवायला बसला, गुलाबजामची पंगत होती, गुलाबजाम वाढायला सुरुवात केली. फार आनंद झाला. 4 वाढले महाराज एकाच वेळेला वाढणारे, पण चांगला होता वाढणारा. 4 त्यांनी वाढले. एक गुलाबजाम त्यांनी घेतला, खाल्ल्यावर त्याला काय होईल? सुख झालं त्याला. गुलाबजाम खाल्ला की सुख झालं. वा मस्त. दुसरा खाल्ला, 4ही खाऊन घेतले. पण 4 खाल्ल्यानंतर त्याला थांबावंसं नाही वाटलं. खाऊन तर झाले 4 मारा, सुखी झाला 4 खाऊन, तेवढ्यावर थांबावं ना. मग थांबला नाही, अजून खावेशी वाटले म्हणजे काय झालं नाही? समाधान. हा महत्त्वाचा विचार. सुख झालं नाही का? झालं. पण काय झालं नाही? समाधान झालं नाही. म्हणजे सुख आणि समाधान वेगळं आहे की नाही? महत्त्वाची गोष्ट आहे. सुख तर मिळालं पण समाधान नाही मिळालं.
मग तो काय करायला लागला, तो वाढणारा दुसऱ्या पंक्तीत होता, सारखा त्याच्याकडे पाहायचा. इकडे पुलावकडे पाहायचा, त्याच्याकडे पाहायचा. तो म्हणायचा पुलावच आहे, फक्त गुलाबजाम नाहीत. मग तो कंटाळून त्याने हाकच मारली, शेवटी इकडे ये म्हणला. मग त्याला बोलवून घेतलं, वाढ म्हणला माझ्या ताटात. परत एकदा वाढले. मग त्या वाढणाऱ्याच्या लक्षात यायला हे आवडतंय. मग तो थोडा वेळ झाला की परत त्याच्याजवळ यायचा आणि चक्कर मारायचा. असं 2-4 वेळेला वाढलं आणि मग त्याने परत एकदा शेवटी आला, म्हणला घेता का? नको म्हणला, आता नको. हो घ्या ना, पण एखादा घ्या. नाही नकोच म्हणला आता. हो एखादा तरी घ्या. मग ताटावरच पालथा पडायला लागला. आता काय झालं? समाधान. आता तुम्हाला कळालं. कृष्णाचे या सुखे, कृष्णाचं सुख तर मिळालं, पण फक्त सुख नाही मिळालं, समाधान. त्यांना समाधान झालं बघ. कोणाच्या संगतीमध्ये? कृष्णाच्या संगतीमध्ये. कृष्णाची संगती याच्याकरताच पाहिजे होती की फक्त सुख प्राप्त करून घ्यायचं असं नाही, सुख तर आहेच त्यांच्याजवळ, समाधान प्राप्त करून घ्यायचं होतं. आणि एकदा का मनुष्य समाधानी झाला की त्याला काही चिंता राहत नाही, निश्चिंत अवस्था प्राप्त होत असते. सगळ्या गोपाळांना कन्हैयाच्या संगतीमध्ये सुख झालं. त्या सुखानं सर्वजण समाधानी झाले आणि समाधानाच्या प्राप्तीमुळे निश्चिंत अवस्था प्राप्त झाली. आणि अशी अवस्था प्राप्त झाल्यामुळं मस्त झाले. सांगावं कोणाला? महत्त्वाचा विचार आहे. मग विचार केला, आजपर्यंत कधीच हे मिळालं नव्हतं आणि याच्या संगतीमुळे त्यांनी प्राप्त झालं. म्हणून त्यांनी त्याला सांगितलं पाहिजे, देवा तुझे उपकार झाले रे. कृतज्ञता अंतकरणातली व्यक्त करायची. म्हणून त्यांनी कृतज्ञतापूर्वक सगळे गोपाळ भगवंताच्या समोर उभे आहेत आणि हात जोडून भगवंताला सांगतात, देवा तुझ्या संगतीत आलो. काय झालं संगतीत येऊन? महाराज वर्णन करून सांगतात, निश्चिंत स्थिती प्राप्त झाली रे. आता काही धावपळ राहिली नाही, कुठं जायचं नाही, काहीच नव्हे. कोणी गावीचा एकला ठाईचा ठाई, एक नाही जातं कोठे येतं फिरून या. तो गोबराय म्हणतात, असं झालं महाराज, मस्त झालं. आता काहीच कोणाकडे पाहायची गरज पडली नाही. घरातच भरपूर खायला असल्यानंतर लोक बाहेर पाहायची काही गरज पडेल का? काही नाही. घरात जर त्यांनी समाधान असेल तर बाहेर डोकवायची काही गरजच पडत नाही. देवा तुझ्या संगतीत आलो, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटल्या धावा तृष्णेची. म्हणून त्यांनी याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटल्या धावा तृष्णेची. कौतुक वाटे झाल्या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळमिळी. काहीच राहिलं नाही. मस्त झालं देवा तुझ्या संगतीत आलो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मग तुम्हाला निश्चिंत व्हावं वाटतं की नाही? समाधानी व्हावं वाटतं की नाही? सुखी व्हावं वाटतं की नाही? सुख जर मिळवायचं असेल, समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल आणि निश्चिंत व्हायचं असेल तर दुसरा पत्ता कुठंच कोणी देणार नाही. देत असतील ते त्यांनी त्यांच्या विचारावर असतील, पण साधू संतांनी पत्ता सांगितला, देवाच्या जवळ जा, तुम्हाला सुखही मिळेल, तुम्हाला समाधानही मिळेल, तुम्ही निश्चिंत व्हाल. गोपाळ त्यांनी देवाच्या संगतीत गेले, सुखी झाले. गोपाळ समाधानी झाले, गोपाळ निश्चिंत झाले. आणि निश्चिंत झाले म्हणून त्यांनी भामटे नाहीत, ते कृतज्ञ नाहीत, कृतज्ञ आहेत. ती कृतज्ञता देवाच्या समोर व्यक्त करतात. तुझे संगती, देवा तुझ्या संगतीत आलो. काय परिणाम झाले? आमोचे निश्चिंत झालो. आता काही राहिलं नाही. भरपूर त्यांनी प्राप्त झालं. देवही त्यांनी हुशार आहे. संगती कोणाची करावी हा महत्त्वाचा विचार आहे. जगामध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतात. संगती पाहायला मिळते, कुसंगती पाहायला मिळते, विसंगती पाहायला मिळते, सत्संगती पाहायला मिळते. अशा संगतीचे प्रकार आहेत महाराज. कुसंगती फार घातक असते महाराज. ही त्यांनी फार वाईट असते. कधीच कुसंगतीत जाऊ नये. मला त्याचा विस्तार करायचा नाही. कुसंगती त्रासदायकच असते. ज्याची आपण संगती करतो ना, माणूस तसाच होतो. एक ग्राम्य म्हण सगळ्यांची पाठ आहे, ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला, असं म्हणतात की नाही? ढवळ्या शेजारी पवळा बांधला की वान नाही पण गुण लागतोच महाराज. संसारिकाच्या संगतीत आपण जर गेलो आणि त्याच्याबरोबर जर 4-6 दिवसाचा प्रवास केला ना महाराज, तर बरेचसे गुण त्याच्या आपल्या अंगात घुसत असतात. आपल्या भोवती एक वलय तयार झालं असतं स्वतःचं. सांसारिक माणसाचं सुद्धा त्याचं वलय तयार झालेलं आहे. तुम्ही त्याच्या वलयात गेले की तो ज्या विचाराचा आहे
तुमची जर त्यांनी कॅपॅसिटी कमी असली तर त्याचे विचार तुमच्यावर हवे होतात महाराज, आणि मग तुम्ही त्याच्याच विचारानं वागायला सुरुवात करता. म्हणून त्यांनी आपण चुकून सुद्धा कुसंगतीत जायचं नाही. त्याच्याकरिता सुभाषितकार म्हणतो, तो म्हणतो दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम मुख प्रक्षालनात पूर्व गुद प्रक्षालनम यथा. जसं तोंड धुण्याच्या आधी त्यांनी महाराज गुद प्रक्षालन केलं पाहिजे, तसं त्यांनी महाराज आधी दुर्जनांना नमस्कार करायचा आणि मग सत्संगती करायची. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी बैसता चोराचे बैसता चोरापाशी होय तैशी बुद्धी देखताची चिंधी मन धावे. म्हणून त्यांनी चिंधी पाहिली की मन धावतं महाराज. चोराच्या संगतीत गेल्यावर चोरी करण्याची वासना निर्माण होते, तसं सद्भक्ताच्या संगतीत गेल्यानंतर भगवंताची भक्ती करावीशी वाटते. माझं ऐका तुम्ही सगळ्यांनी. साधू संत काही सामान्य आहेत का हो? ते केवढे श्रेष्ठ आहेत, त्यांची प्रमाणं सांगतो. ते देवाजवळ विनंती करून मागणी करतात, त्याकडे देवा देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. विनंती केली देवा, अरे हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. अजून सांगतो, नाथ महाराजांसारखे म्हणतात, ते म्हणतात त्यांनी एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मे. त्यांचा संघ अखंड अशा पद्धतीने घडावा. मग आपण ओवी पाहिली, देव सुद्धा त्यांच्या संगतीची अपेक्षा करतो, है की नाही? तया संघाचे सुरवाडे ओवी पाहिली की नाही आपण आत्ताच. म्हणून त्यांनी मज विदेहा ते देह धरणे घडे. तो विदेही असणारा परमात्मा पण संगती करण्याकरिता देह धारण करून येतो. संतांची संगती अतिशय प्रिय आहे. जशी ती प्रिय आहे ती त्यांनी अतिशय संग संतांचा करिता बरवा करिता बरवा उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा कीर्तीचा ठेवा उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा कीर्तीचा ठेवा. उगवे वासना लिगाड लिगाड सगळ्या प्रकारच्या वासना उगवी म्हणजे घालून टाकायच्या. कुठं जातील? संतांच्या संगतीत जर पंथ चालू लागलो तर तो संग त्यांनी चांगला आहे, आपल्याला वासनारहित करून टाकील, भगवंतापर्यंत घेऊन जाईल. मग त्यांची संगती अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून त्यांनी जीवनामध्ये कुसंगती नसावी, जीवनामध्ये विसंगती नसावी. दोन भावांमध्ये रावणात आणि बिभीषणात विसंगती झाली. मग काय व्हावं लागलं पुढचं तुम्हाला सगळं रामायण माहिती आहे. विसंगती पण घातक आहे. आईमध्ये मुलामध्ये विसंगती झाली, म्हणजे कैकेयी आणि भरतात विसंगती झाली. काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कुसंगती वाईट आहे, विसंगती वाईट आहे, संगती महत्त्वाची आहे. पण कोणाची करावी हा महत्त्वाचा विचार आहे. कोणाची करावी? संतांची संगती कर. म्हणून संगत संतन की करले. संतांची संगत कर बाबा. तो संतांचा संग त्याने महाराज अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणतात तुकोबरायांचं प्रमाण सांगतो, ते म्हणतात संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक दिनपणे रंग तेथे भले तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची. असे संत आहेत महाराज, त्यांच्या संगती करतात आणि महाराज कुत्रा होऊन त्यांच्या दारात राहीन म्हणतात. एवढी संतांची संगती महत्त्वाची आहे. अजून सांगू का? ते म्हणतात तुमचे दासीचा दास करून ठेवा, त्यांच्या दासीचा आशीर्वाद द्यावा हाची मज. म्हणून त्यांच्या दासीचा दास व्हावा कशाकरिता? संतांची संगती व्हावी. अजून सांगू का? ते म्हणतात संतांची न्हाणी होईन किडा. संतांच्या न्हाणीतला किडा होईन कशाकरिता? कधीतरी स्नान करायला येतील ना, त्या निमित्तानं त्यांची संगती होईल. बघा ना किती महत्त्वाची संगती. संगत कोणाची आहे? संतांची संगती महत्त्वाची आहे. आणि जशी संतांची महत्त्वाची आहे तशी देवाची महत्त्वाची आहे. म्हणून या गोपाळांना
गोपाळांना त्याने महाराज भगवंताची संगती झाली, भगवंताला गोपाळांची संगती झाली. दोघेही त्याने महाराज फार समाधानी आहेत, दोघे त्याने महाराज निश्चिंत स्थितीला प्राप्त आहेत. महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून त्या भगवंताच्या समोर गोपाळ व्यक्त करतात, देवा तुझी संगती प्राप्त झाली. कशी काय प्राप्त होईल? देव तर सच्चिदानंद घन आहे, देव निर्गुण आहे, निराकार आहे, तो त्याने व्यापक आहे. असा व्यापक असणारा परमात्मा त्याची संगती कशी त्या होऊ शकते? हो का? जयाची प्रीती अमूर्त हा आला हा व्यक्ती. बरोबर. पुढं मज एक वकायाची स्थिती आवडत असे. म्हणजे जो अमूर्त आहे की नाही, ज्याला मूर्त म्हणजे तो निर्गुण आहे, तो त्यागणी महाराज याच्याकरिता सगुण साकार होऊन आला. म्हणजे देवाला सुद्धा संगतीकरिता सगुण साकार व्हावं लागला. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून तो सगुण साकार अशा पद्धतीने झाला. जो निर्गुण निराकार आहे, ज्याच्या ठिकाणी शब्द जाऊ शकत नाही. मग काय झालं? त्यानं पांघरून घेतलं महाराज. कशाचं? मायेचं पांघरून घेतलं. शुद्ध ब्रह्मच आहे हा, पण त्या मायेचं पांघरून घेऊन तो शबलत्वाला प्राप्त झाला. त्याला शबल ब्रह्म म्हणते. त्यास नाथ महाराज म्हणतात ना, त्याला सौपाधिक ब्रह्म असं म्हणलं गेलं, त्याला ईश्वर असं म्हणलं गेलं. तो ईश्वरत्वाला प्राप्त झाला आणि मग त्यानं त्याने महाराज या संतांच्या संगतीकरिता सगुण साकार रूप धारण केलं आणि मग अशा पद्धतीने संगतीमध्ये आला. याच्यात बोलण्यासारखं बरंच आहे. मग मला चरित्र सांगायचं राहून जाईल, अभंगही राहून जाईल. म्हणून महत्त्वाची गोष्ट, तुझ्या संगतीत आलो देवा. आणि काय झालं? निश्चिंत स्थिती प्राप्त झाली. म्हणजे नेमकं काय झालं रे गोपाळांनो? तुम्ही निश्चिंत झालात म्हणजे काय झालं? देवा खरं सांगतो म्हणले, आजपर्यंत जे कधी पाहिलं नव्हतं ना, ते भोगायला मिळालं. आणि फक्त भोगायला मिळालं नाही, त्याचे सोहळे घडले. महाराज वर्णन करून नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते हो, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते हो, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, हो, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, हो, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखिले ते मिळे, 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 नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखिले ते मिळे, 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 नाही देखिले ते काय झालं? देवानं विचारलं. तुम्ही निश्चिंत झालात म्हणजे नेमकं काय झालं? ते म्हणले, देवा आजपर्यंत जे कधीच पाहिलं नाही देखिले, जे आजपर्यंत पाहिलं नाही ते मिळे. ते मिळालं महाराज. काय मिळालं? भोग प्राप्त झाले. नुसते भोग नाही, सोहळेच झाले. महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. काय तात्पर्य माहिती आहे याच्यामध्ये? नाही देखिले ते मिळे म्हणजे जे आजपर्यंत पाहिलं नाही, परमात्मा तत्व त्याने असं आहे ना महाराज, ते पाहताच येत नाही. त्याला पाहता येत नाही. कशानं त्याने पाहायचं? त्याला जर रूप नाही, त्याला जर रंग नाही, या चर्मचक्षुला तर ते दिसत नाही. असा त्याने महाराज तो परमात्मा. त्याला कसं पाहायचं? तो निर्गुण निराकार परमात्मा आहे, तो कोणालाच त्याने पाहता येत नाही. त्याचं चिंतन करणारा देव पाहायला गेलेला जो आहे की नाही,
तो देव 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 म्हणता म्हणता देवच होतो. देव पहा त्याला पाहणं जी गोष्ट आहे ना ही त्रिपुटीत मोडते. पाहणं जी गोष्ट आहे की नाही त्रिपुटीत मोडते. दृश्य द्रष्टा आणि दर्शन त्रिपुटी आहे महाराज. पाहता पाहणे दुरी सारोनिया सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते हे उभी मूर्ती विटेवरी. असा तो परमात्मा जो त्यांनी पाहण्याच्या परी त्याला जो पाहायला जाईल तो शिल्लकच राहत नाही. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी. ती त्यांनी महाराज जशी परत फिरून येत नाही. लवण म्हणजे मीठ. आणि मिठाची हत्तीन तयार केली आणि समुद्रात पोहायला सोडली आणि सकाळीच सोडली होती. संध्याकाळपर्यंत वाट पाहत होता, आलीच नाही. म्हणे का बसलास? म्हणे माझ्या हत्तीन स्नान करायला गेले. कशी होती हत्तीन? म्हणला मिठाची होती. मला येणारच नाही. का बरं? आरती समुद्र एवढी झाली. ती परत यायचं काही काम राहिलं नाही. तसं देवाला शोधण्याकरिता जो गेला की नाही तो देवाशी एकरूपच होऊन जातो. मग पाहणाराच शिल्लक राहत नाही. पाहण्याकरिता त्रिपुटी पाहणं लागतं ना. पाहणाराच जर पाहणारूप होऊन जातो तर मग पाहिल कसा? महत्वाची गोष्ट आहे. वस्तूशी जाणू जाता जाणण्याची वस्तू तत्वता. जो वस्तूला जाणायला गेला तो जाणणाराच वस्तुरूप आहे. हा महत्वाचा विचार आहे. तैसा ब्रह्म साक्षात्कारो होय देखोनी गोचरो ऐसा साधन हातियारो हळूची ठेवी. ब्रह्म साक्षात्कार झाला की साधनच संपून जाते. मला त्याच्याशी एकरूप होऊन जातं. महत्वाची गोष्ट आहे. मग कसं पाहता येईल? म्हणून ज्याला पाहताच येत नाही तो परमात्मा पाहण्यास योग्य झाला. म्हणजे त्याने सगुण साकार झाला आणि भक्तांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. लीलाकारी होऊन लीला करण्याकरिता आला. निर्गुण निराकार होता, सगुण साकार झाला. जसं त्याने एखाद्या बाईनं हट्ट केला नवऱ्याकडं, हो मला तुम्ही 1-2 तोळे तरी सोनं घाला, असं तिचं म्हणणं होतं. गरीब होता बिचारा, कष्ट करत होता. मला तुम्ही 2 तोळे सोनं घाला अंगावर, असं त्यांनी मला ती म्हटली. मग गेला सोनाराकडं. भोळा भाबडाच होता. कुठून तरी तरतूद केली, कोणाकडून तरी 4-2 रुपये जमा केली. आता 4-2 रुपयात कुठं सोनं येतं, पण दृष्टांतातलं येतं महाराज. असं आहे. त्याच्यामुळे ती जमा केली थोडी रक्कम आणि गेला सोनाराकडे. म्हणे काय पाहिजे? म्हणे 2 तोळे सोनं द्या. तो म्हणला सोनं देतो, पण काय पाहिजे तुला? तेच नाही म्हणला. बायको म्हणली सोनं द्या. मला बाकीचं काय माहीत नाही. आता तो सोनार आहे गोंधळात पडला. मग काय करायचं? तो सोनं मागतोय ना. एक सोन्याची कांब घेतली महाराज अशी लगड. ती मोजली त्याच्यासमोर आणि सांग हे बघ हे सोनं आणि जा म्हणे ते. तू घेऊन गेला घरी. बायकोला म्हणलं सोनं घेऊन आलोय. कुठं आहे म्हणे? ही दाखवली ती लगड. तिनं पाहिली. म्हणलं आता काय करावं? ती सोनं आण म्हणजे काहीतरी दागिना आण म्हणली होती, पण त्यानं लगड घेऊन आलं. मग का आता आणलीच ना म्हणल्यावर काहीतरी उपयोगात आणली पाहिजे ना. मग एक करदोरा घेतला. करदोऱ्यात ती बांधली लगड सोन्याची आणि गळ्यात घातली आणि अशी गळ्यात त्यांनी टांगती ठेवली आणि सगळ्या गावात चक्कर मारून आली. बायकांना सोनं असल्यानंतर फार कौतुक लागतं ते दाखवायला. सगळ्यांनी पाहिलं पाहिजे, सगळ्यांनी विचारलं पाहिजे, अशी भावना असते मनामध्ये. दाखवण्याकरिता सगळीकडे फिरून आली, पण कोणीच विचारलं नाही. हो चौकशी सुद्धा केली नाही. घरी आली, नाराज झाली. म्हणे काय झालं? म्हणे अहो ते एवढं सोनं तुम्ही आणलं, पण माझी कोणीच चौकशी नाही केली. मग काय करायचं? मग तिच्या लक्षात आलं आणि त्याच्या लक्षात आलं की हे अशी काम बांधून कसं काय चौकशी होईल. मग काय केलं पाहिजे? काहीतरी अलंकार केलं पाहिजे. मग परत सोनाराकडे गेला. मग काय पाहिजे? मला ही लगड घे आणि याच्या जागेवर एखादा नेकलेस तयार करून दे. मग नेकलेस तयार केला, तो गळ्यात घातला, फिरायला लागली. मग सगळ्या लोकांनी चौकशी करायला सुरुवात केली. आधी सोनं नव्हतं का? होतं महाराज. नंतर काय होतं? सोनंच होतं. पण आधीचं सोनं त्याची कोणत्या प्रकारची चौकशी झाली नाही. नंतरच्या सोन्याची चौकशी झाली. का बरं? ते विशेष रूपानं प्रगट झालं म्हणून. तसा परमात्मा आहेच, तो सगळ्या ठिकाणी गच्च भरलेला आहे. पण त्याचा भोग घेता येत नाही. तो जर भोगायचा असेल तर विशेष झाला पाहिजे. तो जेव्हा विशेष होऊन तुमच्यासमोर प्रत्यक्ष प्रगट होईल तेव्हा त्याचा भोग घेता येईल महाराज. महत्त्वाची गोष्ट, त्याला भोगता येतो. तेव्हा कसं काय देवाला भोगता येईल? ज्ञानोबाराय म्हणतात भोगले ज्ञानोबाराय. आणि ते म्हणतात पती जन्मला माझे उदरी मी झाले तयाची नोवरी. पतिव्रता धर्म पाहावो माझा सर्वा परिपती भोगी जे ओझा. त्याला भोगलं म्हणतात. निर्गुणपती आवडे मज आधी माय पाठी भाज झाली हो. म्हणून त्यांनी मी माय राणी पतिव्रता शिरोवणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी. निरंजन स्वरूपात क्रीडा आहे. भोग घ्यायचं काम चाललंय. त्याला भोगता येतं. पण कधी भोगता येईल? तो सगुण साकार होईल त्यावेळेला. अजून मुद्दा आहे का? लक्षपूर्वक आहे का? फार महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. हे बघा, तुम्हाला जर खरंच देव प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला सामान्य व्हावं लागेल. आणि देवाचं सुख जर भोगायचं असेल, देवाला जर सुख द्यायचं असेल तर देवाला विशेष व्हावं लागेल. देव सामान्य रूपानं सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे. म्हणून तो आपल्याला कळत नाही. तो जेव्हा कृष्ण रूपानं प्रगट होईल म्हणजे विशेष होईल, आपल्याला सुख द्यायला तयार होईल. आणि आपण विशेष झालेलो आहोत. आपण स्वतःला अमुक समजतो. कंबर बांधून बोलायला लागलो की मी बुवा समजतो स्वतःला.
मी झालो बुवा बाबा महाराज अमुक फलानं बिस्तानं, आपण स्वतःला अमक्या जातीचं धर्माचं पंथाचं वर्णाचं आश्रमाचं श्रीमंत गरीब असं सगळं समजत असतो. हे समजणं म्हणजे विशेष आहे. हां, लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. आपण स्वतःला हे सगळं समजायचं बंद करा आणि स्वतःला त्यांनी भगवंताचा भक्त समजायला सुरुवात करा. जर बोध प्राप्त झाला असेल, श्रीगुरू भेटले असतील, मस्तकावर हात ठेवला असेल, त्यांनी जर सांगितलं असेल तत्वमसी ते ब्रह्म तू आहेस, तुम्हाला बोध प्राप्त झाला अहम ब्रह्मास्मी सोहम बोधावर जरी आरूढ झाले असाल तरी पण स्वतःला मी ब्रह्म आहे असं म्हणत राहिलं की घोटाळा होईल. हां, मग तुम्हाला सुख नाही घेता यायचं. सोहम बोधात सुख नाही म्हणून ज्ञानोबा म्हणतात सोहम तेही आस्तवले, ते सुद्धा आस्तमान झालं पाहिजे. हां, म्हणून त्याच्यात सोहमबोध अटकाव आहे महाराज वर्णन करून सांगतात. म्हणून सोहमबोधाच्या ठिकाणी जे आहेत ते अडकलेले आहेत. मग त्याने काय करायचं, तो सोहमबोध थोडा बाजूला ठेवायचा आणि नवीन त्यांनी मंत्र स्वीकारायचा. सांगू का मंत्र तुम्हाला? सांगू का नको सांगू? सांगू. मंत्र आहे महाराज, दासोहम. काय म्हणायचं? सोहम नाही, दासोहम. दासोहम. अहो ज्ञानोबराय म्हणतात गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दुष्यते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकाळाते विनवनी. काय करा? करा विठ्ठल स्मरण नामरूपे अनुसंधान भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावितो. त्याचं नामचिंतन करा, त्याचं ध्यान करा, त्याचे दास व्हा. महत्वाची गोष्ट आहे, आम्ही त्याचे दास ज्याचा पंढरी वास. म्हणून ब्रह्मज्ञान थोडं बाजूला ठेवा आणि दासोहम वृत्ती स्वीकारा. या दासोहम वृत्तीत जर तुम्ही गेले की सामान्य व्हाल. दास म्हणजे सामान्य असतो, परमात्मा सामान्य आहे, त्यानं विशेष व्हावं आणि आपण विशेष झालेलो आहोत, आपण सामान्य व्हावं. असं ज्या दिवशी होईल त्या दिवशी भोग घडेल आणि तो भोग खऱ्या अर्थानं समाधान निश्चिंतता प्राप्त करून देईन. म्हणून तर महाराज म्हणतात नाही देखिले ते मिळे. तुझं निर्गुण निराकार स्वरूप त्यांनी पाहायला मिळत नव्हतं, ते मिळालं. फक्त मिळालं असं नाही, भोग सुखाचे सोहळे भोगायला मिळालं. काय भोगायला मिळालं? तुला पाहायलाच मिळालं. देवा काय सुंदर आहेस तू, असा सुंदर आहे महाराज, काय वर्णन करून सांगावं. मेघश्याम. 12 वाजले म्हणून तुम्ही घाबरलात का? 5-10 मिनटं बोलू शकतो ना अजून. संयोजक कुठे आहेत सगळे? चालेल ना, काय हरकत नाही ना. म्हणून थांबतोच आहे आता. मलाही तुम्ही चांगलं ऐकता ना. मग आता मी लागलो तोंड चोपडेपणा करायला. तुम्ही छान ऐकता. तुमच्यासारखे ऐकणारेच नाहीत कोणी. पण असे ऐकणारे असल्यावर कसं थांबावं असलं नाही मला करायचं. एकाएकी ब्रेक दाबल्यावर तुटत असतं. मला मुद्द्यावर त्यांनी मी थांबतो लक्षपूर्वक, जास्त तुमचा वेळ घेणार नाही. म्हणून त्यांनी बघा तो त्यांनी अतिशय सुंदर आहे महाराज. जो निर्गुण आहे तो सगुण साकार झाला. तो भक्तांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. त्याचं वर्णन करताना भागवतात आदी करून ग्रंथात वर्णन आहे. तो कसा आहे? हे जन्माद्यस्य यतोन्वयादितरतच्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवयो मुह्यन्ति सूरया तेजो वारि मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्तकुहकम सत्यम परम धीमहि. तो सत्य असणारा परमात्मा आहे. त्रिसर्ग ज्याच्यावर प्रतीती येतात असा असणारा परमात्मा आहे. निर्गुण निराकार परमात्मा आहे. तो परमात्मा सगुण साकार झाला. कसा? अनेक रूपानं त्यांनी प्रगट होऊ लागला. परिचय त्याचा दिला. हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जो त्यांनी महाराज आधी सांगितला तोच त्यांनी महाराज विश्वाला निर्माण करणारा ईश्वर रूपानं प्रगट झाला आणि तोच भक्तांना सुख देण्याकरिता समाधान देण्याकरिता कृष्ण रूपानं प्रगट झाला. तो कृष्ण काही सामान्य नाही महाराज, अतिशय दिव्य आहे. तो देहुडाचरण अशा पद्धतीने उभा राहतो. सावळा सुकुमार आहे. एक चरण सरळ आहे, एक चरण त्याने तिरका ठेवलेला आहे. पायाचे नख स्फटिकासारखे ते दिप्यमान आहेत. त्याच्या पायामध्ये सुंदर पैंजण घातलेले आहेत. त्यानं पिवळा पितांबर परिधान केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण आहे. त्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माला, कमलपुष्पांच्या माला, वैजयंती माला त्यानं धारण केलेल्या आहेत. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. भोया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेलं आहे. कानामध्ये दिव्य कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. त्याचे दिव्य हात आहेत. मनगटात मनगट्या घातलेल्या आहेत. दंडामध्ये बाजूबंद घातलेल्या आहेत. हातामध्ये बासुरी घेतलेली आहे. ती बासुरी त्याने आधारावर ठेवलेली आहे आणि
अतिशय सुंदर त्याच्यातून स्वर बाहेर काढतोय. तो स्वर त्यांनी ऐकून सगळे गोपाळ व्याकुळ झालेले आहेत. मग ते त्याच्या समोर आलेले आहेत. कोणाकडे तरी तिरक्या नजरेनं पाहतोय. त्याच्या पाहण्यानं ते त्यांनी समाधानी झाले आहेत. त्याचा भोग घेत आहेत. तो त्यांनी कोणाकडे तरी पाहून हसतोय. त्याच्या हसण्यानं ते समाधानी झालेले आहेत. ते त्याचा भोग घेत आहेत. तो कोणाशी तरी शब्दभर बोलतोय. त्याच्या बोलण्यानं तो समाधानी झालेला आहे. एकाच्या गळ्यामध्ये हात त्यानं घातलेला आहे. त्या अशा पद्धतीने कन्हैयाला तो भोगतोय. कोणाच्या तरी ताटात बसून जेवण करतोय. त्याला फार समाधान वाटतंय. कोणाशी तरी गप्पा मारतोय कन्हैया. त्याला फार समाधान वाटतंय. असं प्रत्येकाला कन्हैयाचा संग प्राप्त झाला. जो निर्गुण निराकार असणारा परमात्मा आहे तो सगुण साकार झाला. आणि अशा पद्धतीने सगळेची सगळे गोपाळ त्या परमात्म्याला भोगू लागले. त्याचं सुख त्यांनी प्राप्त करून घेऊ लागले. त्याचं संग सुख त्या सर्वांना प्राप्त झालं. म्हणून निश्चिंत झाले आणि त्याला सांगू लागले, देवा अरे नाही देखील ते मिळे. आजपर्यंत पाहिलं नव्हतं ती मिळालं. आणि कशाला मिळालं? भोगायला मिळालं. फक्त भोगायला नाही, सोहळेच झाले महाराज. तू आमच्याशी बोलतोस, उड्या मारतोस, खेळतोस, याच्यापेक्षा काय पाहिजे? दिव्य असणारे सोहळे जीवनामध्ये प्राप्त झाले. आपल्या जीवनात सुद्धा व्हावेत ना महाराज असे सोहळे. खरं सांगतो, बारशाचे सोहळे लोक करतात, लग्नाचे सोहळे करतात, आणखी कशाचे सोहळे करतात, विसरूनही जातात. गोपाळांनी देवाबरोबर सोहळे केले 5000 वर्षापूर्वी. आणि आज कीर्तनात कंबर बांधून मी 5000 वर्षानंतर तुमच्यासमोर सांगतोय. खरं सांगा, आपले कोणाकोणाचे सोहळे त्यांनी कायमस्वरूपी लिहून ठेवले गेले? कोणाचेच नाही. पेंद्याचा सोहळा लिहून ठेवला गेला महाराज. तो वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल त्याच्याबरोबर खेळत होते, उड्या मारत होते, बागडत होते. साधू संतांनी लिहिलं, आखो देखा, हा लाईव्ह पाहिलं, डोळे बंद केले आणि ध्यान करायला लागले की घुसलेच महाराज त्याच्यात. खाली यायचंच नाही, त्याचं सगळंच पाहायचं. त्याचा तो मोर मुकुट त्यांनी पाहायचा, त्याचा पितांबर त्यांनी महाराज पाहायचा, त्याच्या गळ्यातला शेला पाहायचा. तो इतका सुंदर आहे, त्याच्याकडे पाहतच राहायचं. भोग सुखाचे सोहळे. पितांबरधारी श्याम मूर्ती, पितांबरधारी श्याम मूर्ती. शंख चक्राचे आकृती, शंख चक्राचे आकृती, शंख चक्राचे आकृती, शंख चक्राचे आकृती. पितांबराची दिव्य दीप्ती, पितांबराची दिव्य दीप्ती, पितांबराची दिव्य दीप्ती, पितांबराची दिव्य ओढणी सृष्टीवरी, 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 अडले दृष्टीवरी. पितांबरधारी श्याम, पितांबरधारी श्याम, पितांबरधारी श्याम, पितांबरधारी श्याम, पितांबरधारी असं एखादं ठेवणीतलं प्रमाण सापडलं ना महाराज, त्याच्यात इथून तिथून सगळं वर्णन भगवंताचं. पितांबरधारी सुंदर असणारी मूर्ती आहे. शंखचक्र त्याच्या हातात आहेत. तो अतिशय दिव्य आहे. तो फार आनंद देतो आहे, फार समाधान देतो आहे. खरं हे जीवन झालं पाहिजे. उपक्रम करताना आपण जो प्रवास सांगितला ना महाराज, हा प्रवास आहे. या प्रवासाला आपण निघालं पाहिजे. मनामध्ये खुणगाट केली पाहिजे. आतापर्यंत आपण भरपूर प्रपंच केला, आतापर्यंत आपण भरपूर संसार केला, सगळे त्यांनी व्यापार व्यवसाय सगळ्या गोष्टी झाल्या. हे किती दिवस आपण करणार आहोत? अरे किती दिवस आपण करत राहिलो तर पण हे संपणार नाही महाराज. जशा समुद्राच्या स्नान करण्याकरिता गेला आणि समुद्राच्या काठावर म्हणे कर ना स्नान. म्हणलं थांबा जरा, लाटा कमी होऊ द्या मग स्नान करतो. कधी कमी होतील खरं सांगा? माझी विनंती आहे सगळ्यांना. माझा अधिकार कमी आहे, माझी पात्रता नाही, योग्यता नाही तुमच्यासमोर त्यांनी अधिकारानं सांगायची. तरी पण त्यांनी महाराज मला तुम्ही उभं केलं म्हणून तुमच्याशी संवाद साधतो आहे. मला हे कळालं आहे महाराज की जन्मभरही त्यांनी आपण प्रपंचाची गाडी ओढत राहिलो तरी ते संपणार नाहीत. मग जन्म त्याच्या प्राप्तीकरिता मिळाला आहे आणि असं जर वायाला घातलं तर त्याचा काय उपयोग होईल? म्हणून त्यांनी हे बाकीचं सगळं त्यांनी दुर्लक्षित करून टाकावं, याला दुय्यम करून टाकायचं आणि भगवंताच्या त्या भेटीला प्रधान स्थान द्यायचं. दुसरं काहीच काम करायचं नाही, फक्त भगवंताच्या त्यांनी चिंतनामध्ये राहायचं. आणि एकच विनंती करायची, देवा जसा पेंद्याबरोबर त्यांनी मरत खेळलास, उड्या मारलास, बागडलास, तुझा पितांबर त्यानं पाहिला, शंखचक्र गदा त्याला दाखवलीस त्यांनी, एवढं सुंदर त्यांनी वर्णन त्याच्यासमोर तुझं रूप प्रगट झालं, तसं मला पण कधीतरी दाखव ना देवा, अशी भावना प्रगट करत जावी. भगवान हे सगळं त्यांनी महाराज करत असतो, लक्षात ठेवा. असं त्याचं ध्यान करावं. सगळे गोपाळ संतुष्ट आहेत. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आजपर्यंत मिळालंच नव्हतं का म्हणले? कसं काय मिळेल म्हणले? आम्ही संसारात होतो ना. संसार असत आहे, जड आहे आणि दुःखरूप आहे. म्हणजे तो आसार आहे. आसार म्हणजे ताक हे आसार असतं आणि लोणी हे तग्नी महाराज सार असतं. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून संसारात घरी ताकाचे सर्व
घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर देवा. घरी असंच जड दुःख असणार, दुःखरूप संसार आसार आहे, म्हणजे ताकाचं सरोवर घरी आहे. तुझ्या संगतीत आलो आणि सार प्राप्त झालं, महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या संगतीतच ते प्राप्त होतं. फार दयाळू आहे महाराज, फार कृपाळू आहे. त्याच्यासारखा दयाळू कृपाळू या जगात दुसरा कोणी नाही. म्हणून सगळे गोपाळ त्याच्या अवतीभोवती उड्या मारतात, खेळतात. त्याचा भोग अशा पद्धतीने सर्वांना सुखाचा होऊ लागला, समाधान झालं, निश्चिंत स्थिती प्राप्त झाली. तो त्यांच्याकरता बरंच काही अशा पद्धतीने करत होता. एवढं प्रेम जगात दुसरं कोणी देऊ शकत नाही. देवाने एवढं प्रेम गोपाळांना दिलं, आपल्याला पण प्राप्त होऊ शकतं. एक भक्त मला आठवला, सांगू का त्याचं वर्णन मी? त्याचं नाव आहे मधुमंगल. माहिती आहे तुम्हाला? कधी ऐकलं असेल तुम्ही मधुमंगल? फार वर्षानंतर मला आठवलाय तो. आता सांगू का? लक्ष बरोबर ऐका. वनात भगवान त्यांनी गेला आणि सगळ्या गोपाळांना त्यांनी म्हणलं, हे बघा आपण सगळेजण वनभोजन करू, तुम्ही सगळेजण आपापल्या घरून काहीतरी शिदोऱ्या घेऊन या. आता देव राजाचा मुलगा एवढा श्रेष्ठ आहे आणि त्याला खायला द्यायचं म्हणल्यावर असं तसं खायला देऊन कसं काय जमेल? म्हणून त्यांनी सगळे गोपाळ घरी गेले आणि आपापल्या त्यांनी मातांना म्हणायला लागले, देवानं खायला मागितलंय, माझे आहे तैसे पाही, नाहीतरी गरज आहे, चोरून या माय नवनीता नावे, असं त्यांनी म्हणत त्यांना सांगून टाकलं. म्हणून सगळे त्यांनी घरी गेले, देवाला खायला द्यायचंय. मग काय सांगावं तुम्हाला महाराज, देवानं खायला मागितलं म्हणून कोणी गुलाबजाम करून दिले, कोणी लाडू करून दिले, कोणी त्यांनी रबडी करून दिली, कोणी जिलेबी करून दिली. आता भुकेचीच वेळ आहे, त्याच्यामुळे तोंडाला पाणी सुटू शकतं. सगळेजण त्यांनी महाराज सगळे पक्वांना घेऊन अशा पद्धतीने निघाले, देवाला खाऊ घालायचेत म्हणून. छोटासा त्यांनी मित्र होता देवाचा, त्याचं नाव होतं मधुमंगल. हा ब्राह्मणाचा मुलगा होता, गरीब होता महाराज, अतिशय गरिबी होती. आणि गरीब त्यांनी होता, आईकडे गेला. आईला म्हणलं, मैया हे बघ, आज कन्हैयानं काहीतरी खायला मागितलंय, दे ना. ती विचारातच पडली. 2 मिनिटं जर आवाकच झाली, मला काही बोलेच ना. हे आई काहीतरी बोल ना, काय झालं, तू काहीच का बोलत नाहीस? अरे म्हणे, तू राजाचा मुलगा आहे, आपण गरीब आहोत, आपल्यालाच घरी खायला काय नाही, त्याला काय द्यायचं खायला? तो म्हणलं, मला बाकीचं माहित नाही, मला खायला, कन्हैयानं खायला मागितले, त्याला काहीतरी खायला दे. मग तो रडू लागला. त्याचं रडणं पाहून ती व्याकुळ झाली. तिने विचार केला, आपण गरीब आहोत ना, काय हरकत आहे गरीब आहे म्हणून, आपण जे खातो ते द्यायचं. मग काय होतं, घरी ताक होतं, ताक, ते ताकाचं गाडगं त्यांनी अशा पद्धतीने घेतलं आणि त्याच्या हातात दिलं, म्हणे दे कन्हैयाला. आता तो ते ताक घेतलं, निघाला. सगळे गोपाळ जमा झाले होते. सगळेजण देवाच्या जवळ जाऊन पोहोचले होते आणि पोहोचल्यानंतर त्यांनी महाराज सगळेजण आपापले पक्वांना घेऊन आले होते. हा पण ताक घेऊन जाऊन पोहोचला. आता सगळे त्यांनी घेऊन आले म्हणल्यावर त्यांना असं वाटत होतं, यानं खावं आपलं कौतुक करावं, किती भारी आहे, काय छान आहे. असं त्यांनी गुलाबजाम खाऊ घातलं एकानं. त्यानं गुलाबजाम खाल्ला महाराज कन्हैयानं. आणि खाल्ल्यानंतर त्यांनी ज्यानं खाऊ घातला तो त्याच्या तोंडाकडे पाहायला लागला. आता काहीतरी म्हणेल, फार छान आहे. त्याने विचारलं, देवा कसा लागला गुलाबजाम? तो म्हणलं, बरा आहे. बरं आहे. बरा म्हणलं, हो, एवढा सुंदर त्यांनी गुलाबजाम करून आणला, कुठून खवा गोळा करून आणला असेल, काय केलं असेल, बरा म्हणला. दुसऱ्याने जिलेबी खाऊ घातली. त्याच्या तोंडाकडे पाहायला लागला, कशी लागली देवा जिलेबी? ठीक आहे म्हणला. गुलाबजामला बरं म्हणतंय, जिलेबीला ठीक म्हणतंय. असं त्यांनी महाराज त्या मधुमंगलानं पाहिलं. रबडीला, या सगळ्या पदार्थांना त्यांनी खाताना त्यानं बरं आणि ठीक म्हणतोय. हे ताक जर प्यायला दिलं तर काय म्हणेल? हे जर ताक त्याला प्यायला दिलं तर काय म्हणेल? मला विचार त्याच्या मनात पडला आणि विचारीच होता महाराज. त्याने विचार केला आणि विचार करून त्यांनी ते जे गाडगं आहे ना, असंच धरलं, असं हातात धरलं होतं ना, असं धरता 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 ते मागं धरलं. आणि सगळ्या गोपाळांचा गोंधळ उडाला होता. माझं खाना, मी आणलंय, हे खाना, असं देवाला सगळे म्हणत होते. पाहता पाहता ते गाडगं मागं लपवलं, सगळ्या गोपाळांमधून मागे सरकला आणि सगळ्यांपासून दिसेना असं झालं. एका झाडाखाली जाऊन उभा राहिला आणि त्या ताकाकडे पाहून रडायला लागला महाराज. देवानं मागितलं होतं खायला आणि आणलं खरं, पण आता हे ताक कसं देऊ, काय त्याला वाटेल, कसं काय ताक खाऊ घालू, असा विचार मनात होता. आणि हे जर ताक मी गोपाळांच्या समोर देवाला दिलं तर सगळे मला हसतील सुद्धा की यानं ताक आणलंय. आता काय करू? त्यापेक्षा काय करायचं, जायचं आणि म्हणायचं मी काय आणलंच नाही. मग जे म्हणतील ते म्हणतील, पण हे दाखवून त्यांनी अपमान कशाला करून घ्यायचा? पण हे आणलं तर खरं, याचं काय करायचं? मग पुरावा नष्ट करून टाकला पाहिजे. मग काय करायचं? पुरावा नष्ट करायला पिऊनच टाकतो म्हणाल. मग ते गाडगं घेतलं आणि तोंडाला लावलं आणि ते ताक झाडाच्या मागे उभा होता लपून आणि प्यायला सुरुवात केली. कन्हैया फार दिव्य आहे महाराज, त्याला सगळ्यांच्या मनातलं कळते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण इथं, तुमच्या मनातलं पण त्याला माहिती आहे. आणि मी का सांगतो आणि कशाकरिता सांगतो, खरंच माझ्या मनात तेवढा भाव आहे का ते पण त्याला कळतं महाराज. त्याला सगळं काही कळतं. मग त्याला कळालं महाराज तिथं की माझा मधुमंगल माझ्याकरता ताक घेऊन आला होता
आणि आता तो लपून बसलेला, काय करायचं? सगळ्या गोपाळांना विचार, का रे? अरे मधुमंगल दिसत नाही. तेव्हा इथेच होतं रे आत्ता. हा, सगळे जण शोधायला लागले, सापडे ना. तो जे देवाला माहिती आहे कुठे आहे महाराज, तो बरोबर देव त्याच्या समोर गेला. ते ताक त्यांनी पित होता आणि ते ताक पिता पिता शेवटचा घोट राहिला होता आणि तो पण त्यांनी तोंडात आता प्यायचाच होता, गुळणा तोंडात होता ताकाचा. आणि त्याला पाहिल्यानंतर अशा पद्धतीनं कन्हैया समोर आला. त्याच्या तोंडात ताकाचा गुळणा, हातामध्ये ते मोकळं गाडगं ताकाचं. कन्हैया म्हणला, मधुमंगला काय करतोस? आता ते पिऊन घ्यावं का परत गाडग्यात टाकावं सुधरच ना महाराज, काही त्या भूमिकेतच निघून गेला. आता काय करायचं असा प्रश्न त्याला पडला. देवाच्या तोंडाकडे पाहत राहिलं, काही बोलताच आहे ना. मग म्हणला, माझ्याकरता आणलं होतं? म्हणे हो, तुझ्याकरताच आणलं होतं. मग दे ना मला. मग मोकळं गाडगं दाखवलं, मोकळं झालं. अरे म्हणे मोकळं झालं. तोंडात काय आहे? ताक तोंडात आहे. एकटाच पिणार आहेस? दे ना मला. कसं देऊ रे देवा? काय म्हणलं माहितीये त्याला? म्हणलं, हे बघ, मी तुझ्या समोर आ करून उभा राहतो. तुझ्या तोंडातली जी ताकाची गुळणी आहे ना, ती मला दे. मी आ करून उभा राहतो, तुझ्या तोंडातल्या ताकाची गुळणी माझ्या तोंडात पिचकारी मार, मी ती ताकाची गुळणी पिऊन घेईन. असं उभा राहिला आ करून. आणि मधुमंगलानं स्वतःच्या तोंडातली ताकाची गुळणी त्याच्या तोंडात त्यांनी टाकली महाराज. आणि ती ताकाची गुळणी त्यांनी पित असताना याने डोळे बंद करून घेतले. आणि डोळे बंद करून जसं काय ब्रह्मानंदाचा आस्वाद घेतोय असा कन्हैया त्यांनी स्तब्ध झाला. जे गुलाबजामवाले, लाडू पेढे, बासुंदीवाले होते ना, सगळे पाहत राहिले. आणि मधुमंगल मात्र कन्हैयाला बिलगला, महाराज देवा केवढं प्रेम करशील रे, केवढं प्रेम करशील. माझ्या घरी खायला काय नव्हतं म्हणून ताक घेऊन आलो आणि माझं ताक एवढा प्रेमानं अशा पद्धतीने स्वीकारलंस, किती प्रेम करशील. त्याचं प्रेम एवढ्यावर थांबलं नाही महाराज. खरं आहे का? परत ज्यावेळेला दुसऱ्या दिवशी वनात जायचं आणि देवाकरता काही खायला न्यायचं ना, मधुमंगलाच्या घरी काहीच नाही. यानं काय करायचं माहिती आहे? यशोदा माईला त्यांनी म्हणायचं, मैया आज ना मला 2 शिदोऱ्या बांधून दे. कशाला रे कान्हा 2 शिदोऱ्या तुला? खरं सांगू का? म्हणला, चालत चालत वनात जातून गेलं की मला भूक लागते. मग 1 शिदोरी माझी मी खाऊन घेतो आणि माझी शिदोरी खाऊन घेतली की परत दुपारी त्याने उड्या मारल्यानंतर पुन्हा भूक लागते. मग गोपाळांचे डबे उचकावे लागतात. मग ते नाही त्यांनी दिलं की चोरून खावं लागतं. 5 पोळ्या, 3 भाकरी, 1.5 कानावाला, 1 पुरी असं त्यांनी होतं. मग दुसऱ्याच्या शिदोऱ्या खाणं, मी राजाचा मुलगा आहे, चोरून खाणं चांगलं आहे का गाई? ती म्हणते नाही. मग असं कर ना, 2 शिदोऱ्या बांधून दे. मग 1 गेल्या गेल्या खाईन आणि 1 दुपारी खाईन. ऐकतात ना तुम्ही सगळेजण? अशा 2 शिदोऱ्या घ्यायच्या, सगळ्या गोपाळांना बरोबर घ्यायचं, गोपाळांना पुढे जाऊ द्यायचं, मधुमंगलाला मागे थांबवायचं, पिशवीत हात घालायचा. 1 शिदोरीची त्यांनी ते गाठोडं हातात घ्यायचं आणि त्याच्या हातात द्यायचं. मधुमंगला तुझ्या पिशवीत ठेव, जेव्हा सगळे जेवायला बसतील ना त्यावेळेला उघड, आणि घरून आणलंस असं सांग. असंच जायचं महाराज. सगळे गोपाळ जेवायला बसले, सगळ्यांच्या शिदोऱ्या उघडल्या. मधुमंगलानं ती शिदोरी उघडली आणि उघडल्यानंतर त्यातलं 1 घास देवाला खाऊ घातला. वा मधुमंगला, काय छान पक्वान्न आणलेस रे. हे सगळं पाहत होता मधुमंगल. देवा एवढी कृपा करशील रे, एवढं प्रेम त्याने भक्तावर करशील की त्याला वेडा करून टाकशील. हे त्याच्या संगतीत प्राप्त होतं महाराज. याच्या घरी ताक होतं, पण त्याच्या संगतीमध्ये त्याने हे सुख प्राप्त झालं होतं. म्हणून संसार असाच आहे, तो आसार आहे महाराज. कोणाला सुख देत नाही, पण हक्क नाही असा आहे जो सगळ्यांना सुखी करून टाकतो. म्हणून घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. तुझ्या संगतीत नवनीत आहे देवा, तुझ्या संगतीत हा सुखाचा पूर आलेला आहे. आता त्याने हा पूर भोगावासा वाटतो, याला सोडून जावं असं वाटत नाही. महत्वाची गोष्ट आहे. मी बोलतोय महाराज तुमच्या समोर, मला असं वाटतं कीर्तन संपूच नाही, हे असं सांगत राहावं. तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही, पण मला मात्र असंच वाटतं संपूच नाही. त्या कन्हैयाचं असं सांगतच राहावं महाराज. हेच गोपाळांना सुद्धा वाटलं, देवा तुझ्या संगतीत आलोय, आता जर कोणी हकलून दिलं ना तरी पण जाणार नाही, जावं वाटत नाही रे देवा. तो का म्हणे आता No.
आम्ही नवजो दवडिता हाकलून दिलं तरी आता जाणार नाही. तुझ्या संगतीची एवढी ओढ लागली देवा. का? तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. आम्ही नवजो दवडिता उपक्रम करताना म्हणले तुझे संगती. उपसंहार करताना म्हणले आम्ही नवजो दवडिता. उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता करता आली पाहिजे. अभंगावर बोलत असताना, कीर्तन चिंतन करत असताना षडलिंगात्मक अभंग पाहिला पाहिजे. उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता व्हावी, त्यातली अपूर्वता कळावी, त्यातला अर्थवाद कळावा, त्यातलं फल करावं, त्यातला अभ्यास कळावा. या सगळ्या गोष्टी कळणं फार गरजेची गोष्ट आहे. उपक्रम करताना म्हणले तुझ्या संगतीत आलो निश्चिंत झालो, आणि उपसंहार करताना म्हणले त्यांनी आता हाकलून दिलं तरी जाणार नाहीत, तुझ्या संगतीतच राहू. हा त्यातला भाव आहे महाराज, महत्त्वाची गोष्ट आहे. पण असंच आहे त्यांना ते नाही गेले महाराज त्याला सोडून. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. थांबतो मी आता लगेच, पण 1 मिनटं ऐका फक्त. ते त्याला सोडून गेले नाहीत, तोच त्यांना सोडून गेला. ते म्हणले जाणार नाहीत, ते नाही गेले महाराज, तोच त्यांना सोडून गेला. एवढी वाट पाहत होते. ज्या मधुमंगलाचं उदाहरण आपण ऐकलं ना महाराज आत्ता, एवढी वाट पाहिली. जाताना म्हणत होता रथात बसला त्यावेळेला मी परत येईन, नक्की परत येईन सगळ्यांना म्हणत होता. गेला निघून. तो निघून गेल्यानंतर यांची काय अवस्था होती ऐका. हा मधुमंगल 1 लोटा पाणी, हातात पाण्याचा कलश घट घेऊन आणि रस्त्यावर जाऊन बसला होता. आणि तो सकाळी जायचा आणि बसायचा तिथं यमुनेच्या तटावर. आणि लोक विचारायचे का बसलास? तुम्हाला कन्हैया येणार आहे, वे मिलेंगे, तुम्हाला भेटायला येणार आहे. हे पाणी का म्हणलं, तो दमून आल्यावर पाणी प्यायला द्यायला नको का? पाणी घेऊन बसलो. आणि तो यायचाच नाही मला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा बसायचा आणि तो यायचाच नाही. मग असं वाटायचं का सोडून गेलास मला? आता मी कसं जगू? मला जगण्यात काय अर्थ राहिला? मग असं वाटायचं त्याला तर जीव द्यावा. मग तो यमुनेच्या तटावर जायचा आणि जाऊन त्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न करायचा. आता मी यमुनेच्या पात्रात उडी मारतो आणि जीवत देतो. उडी मारायचा प्रयत्न करायचा आणि परत मागे यायचा. मग परत कोणी विचारायचं का रे मागे आलास? तो म्हणायचा मी जीव दिल्यानंतर जर 5 मिनिटांना आलं मग काय करायचं? मी जीव देईन इथपर्यंत ठीक आहे, मला जगावंसंच वाटत नाही. पण मी मेल्यानंतर जर 5 मिनिटांनी आलं मग काय? याला काय म्हणतात माहिती आहे की तुम्हाला? याला म्हणतात जगता पण येत नाही, मरता पण येत नाही. असं वेळ लावलं महाराज, एवढं वेळ लावलं. जगता पण येईना त्या लोकांना आणि मरता पण येईना. फार महत्त्वाची गोष्ट आहे. सोडूनच निघून गेला महाराज. आणि अशा अवस्थेत सर्वजण जाऊन पोहोचले. असं आपल्याला झालं पाहिजे महाराज. त्याचं ध्यान करताना, त्याचं चिंतन करताना, त्याला आपलं म्हणत असताना, या जगाचा काय छंद करता मायबाप, त्याचा छंद करा. त्याला पाहण्याकरता 8 तास करा. सगळं जग त्यांनी बाजूला काढून टाका, निश्चिंत व्हा आणि भगवंताची संगती त्यांनी महाराज मधुर अशा पद्धतीने भोगा. सगळ्या गोपाळांनी गोपिकांनी त्यांनी त्याचा संग प्राप्त करून घेतला. फार चोऱ्या करतो म्हणून गारहाणे गोपिका सांगायला लागल्या. नंतर तो गारहाणे सांगतात म्हणून त्यांच्या खोड्या करू लागला. कोणाचा पदर तरी ओढू लागला, कोणाची वेणी तरी ओढू लागला, कोणाच्या घरात जाऊन त्यांनी महाराज लेकरा बाळांना त्यांच्या धोपटून तरी काढू लागला. अशा अनेक कोणाच्या दाढीची विणीची गाठणच मारून टाकली. कोणाच्या गोठ्यातले त्याने गायी सोडून दिल्या आणि गाढवच नेऊन बांधले. अशा अनेक प्रकारच्या खोड्या कन्हैयानं केल्या. यशोदा राणीच्या समोर सगळे गोपिका खोड्या सांगण्याकरिता आल्या. मग यशोदेने विचार केला आता हा फार त्याने त्रास देतोय. त्याला सांगितलं उद्या जाई वना सवे घेऊन गोधना, गोमातेला घेऊन आणत जा. तो वनाच्या दिशेने जाऊ लागला. सगळे गोपाळ त्याच्या बरोबर आहेत, गायी गोपाळ सवंगडे वना. आणि तिथं जाऊन त्याने महाराज विलक्षण असणारे खेळ भगवान गोपाळांच्या संगतीमध्ये खेळला. हुतुतू, हमामा, कबड्डी, सुरकांड्या, रपाधपी, लपाछपी असे अनेक प्रकारचे खेळ त्यांनी भगवान मर्दानी मैदानी खेळ त्यांनी महाराज खेळला. खेळून खेळून सर्वजण दमले. पोटामध्ये भुकेचा डोम झाला. देवा काहीतरी खायला दे. सगळ्यांच्या शुदोरे एकत्र केला. खडकावर जाऊन उभा राहिला. पानांचं द्रोण तयार केलं. शुदोर एकत्र करून त्याचा काला केला आणि तो गोपाळांना स्वतःच्या हातानं भरू लागला. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात हरे हा विभ्रदवेनोम जठर पटयो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरधो हासयन्नर्व विस्वै स्वर्गे लोके मिशति बभुजे यज्ञ भोग बाल केली गोपाल कृष्ण भगवंतानं काला केला. सर्व गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंतच सांगायचा असतो. आपण त्या मुद्द्यापर्यंत आलेलो आहोत. म्हणून त्यांनी काला दोघांमध्ये होतो, देव आणि भक्तांमध्ये. कीर्तनामध्ये देव उभाच असतो. भक्तांची आवश्यकता असते. कोण्या भक्तांबरोबर भगवान काला करतो? निक्या वैष्णवांबरोबर काला करतो. निके वैष्णव जर कोण असतील तर ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत. मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
हे आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला, हनुमंतरायांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2-2.5 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांचे धन्यवाद. पंचकृषीतून भाविक उपस्थित आहेत. फार श्रद्धेनं आपण सर्वजण श्रवण करत आहात. सर्वांचे धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर बसले आहेत. फार मोठ्या मनानं तुम्ही श्रवण करत आहात. माझी योग्यता पात्रता नसताना मी हातवारी करून आरडाओरडा करून आपल्यासमोर तकने बोलण्याचा प्रयत्न केला. हा आपण सांभाळून घ्याला अशी अपेक्षा करतो. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार करून थांबतो. यानंतर जय विठ्ठल होईल. त्यानंतर काल्याचे 2 अभंग होतील. दहीहंडी फोडली जाईल. समारोपाचा अभंग होईल. आरती होईल. सूचना होतील. मग आपण आपली जागा सोडायची. माझ्याकडून थोडासा उशीर झाला म्हणून सर्वांची क्षमा मागतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल